सेटिंग टाईम ऑफ कॉन्क्रीट. आता कॉन्क्रीटच्या सेटिंग टाईमबद्दल काय बरं का, कॉन्क्रीटला बनवण्यासाठी जो काही मी सिमेंट वापरलेला आहे, कॉन्क्रीटला बनवण्यासाठी जो मी सिमेंट वापरला आहे त्या सिमेंटची जेवढी काही सेटिंग टाईम असेल तेवढी सेटिंग टाईम कॉन्क्रीटची असेल असे नसते. काय बोललो मी, कॉन्क्रीट बनवण्यासाठी जो सिमेंट आपण वापरला आहे त्या सिमेंटची जी काही सेटिंग टाईम असेल इनिशियल किंवा फायनल सेटिंग टाईम, तर जेवढा सिमेंटचा इनिशियल किंवा फायनल सेटिंग टाईम आहे तेवढाच आपल्या कॉन्क्रीटचा सेटिंग टाईम असेल असे नसते. ही बात लक्षामध्ये घ्यायची. ठीक, मग काय बरं का, नेमकं काय असते तर याला आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागत असतं. ज्याप्रमाणे तुम्ही सेटिंग टाईम कॅल्क्युलेट करण्यासाठी वायकट ॲपरेटसचा वापर केला सिमेंटचं सेटिंग टाईम काढण्यासाठी, तसंच आपल्याला आता कॉन्क्रीटचं सेटिंग टाईम म्हणजे काय बरं का, तो किती टाईम कॉन्क्रीट बनवल्यापासून किती टाईम असा पास होतोय की त्याच्यानंतर ते त्याची प्लास्टिसिटी काय करायला लागून जाते, लूज करायला लागून जाते. तो पर्टिक्युलर टाईम आपण काढत असतोय. राईट, मग आता काय असेल बरं का, हा जो काही सेटिंग टाईम आहे कॉन्क्रीटचा हा डिपेंड करून जातो वॉटर सिमेंट रेशोवरती, की वॉटर सिमेंट रेशो किती आहे, पाणी किती आहे त्याच्यामध्ये. राईट, तो पाणी किती आहे आणि सिमेंट किती आहे, तर आतमध्ये असणारे जे की पाणी आणि सिमेंट आहे त्याच्यावरती डिपेंड करून जातं. म्हणजे वॉटर सिमेंट रेशोवरती डिपेंड करून जात असते की कॉन्क्रीटचा सेटिंग टाईम काय राहणार आहे. तो सिमेंटचा सेटिंग टाईम वेगळा असतो, कॉन्क्रीटचा सेटिंग टाईम वेगळा असतो. ही बात कन्फर्म आहे. कॉन्क्रीटचा सेटिंग टाईम कशावरती डिपेंड करून जात असतो, वॉटर सिमेंट रेशोवरती तो डिपेंड करून जातो. तो वॉटर सिमेंट रेशोवरती डिपेंड करणार, टेम्परेचर कंडिशनवरती डिपेंड करणार, कोणत्या प्रकारचं सिमेंट आहे, टाईप ऑफ सिमेंटवरती डिपेंड करणार. राईट, आपण नेमके मिनरल कोणते यूज केलेत, ॲडमिक्चर कोणते यूज केलेत, प्लास्टिसायझर कोणत्या प्रकारचं आहेत, त्या सगळ्या गोष्टींवरती डिपेंड करून जात असतं त्या कॉन्क्रीटचं सेटिंग टाईम. तो काय बोलतोय लक्षामध्ये घ्या, वॉटर सिमेंट रेशोवरती डिपेंड करणार. आपण जर का समजा पाणी वगैरे जास्त जर का टाकून दिलं असेल तर आपल्याला सेटिंग टाईम वेगळा दिसायला भेटेल, लवकर सेट होणार आणि उशिरा सेट होईल. तो वॉटर सिमेंट रेशोवरती डिपेंड करतो. दुसरी महत्त्वाची बात, आपल्या ज्या आजूबाजूचं जे काही तुम्ही रनिंग नोट्स काढत राहा बरं का, लिहून काही देत नाही मी, ऐकत चला पटपट. हां, तर काय बोलतोय, आपल्या आजूबाजूचं जे काही वातावरण आहे त्या वातावरणामध्ये असणारं टेम्परेचर कंडिशन, तर टेम्परेचर कंडिशन काय आहे त्याच्यावर सुद्धा डिपेंड करून जात असते. सो देअरफॉर मी तुम्हाला काय बोललो, टेम्परेचर कंडिशनवर बी डिपेंड करून जाईल, वॉटर सिमेंट रेशोवरती डिपेंड करून जात असते, टेम्परेचर कंडिशनवरती डिपेंड करून जात असते, कोणत्या प्रकारचं सिमेंट आपण वापरलं आहे त्याच्यावरती सुद्धा डिपेंड करतं. आलं लक्षामध्ये, त्याच्यावरती पण डिपेंड करेल की कोणत्या प्रकारचं सिमेंट तुम्ही वापरलेले. दुसरी महत्त्वाची बात, तुम्ही ॲडमिक्चर कोणते वापरलेले आहेत, तुम्ही नॅचरल ॲडमिक्चर वापरले आहेत का तुम्ही आर्टिफिशियल ॲडमिक्चर वापरलेत. राईट, कोणत्या प्रकारचं तुम्ही प्लास्टिसायझर वापरले आहेत, या सगळ्या गोष्टींवरती कॉन्क्रीटचं सेटिंग टाईम डिपेंड करून जातो. तर सेटिंग ऑफ द कॉन्क्रीट डिपेंड अपॉन दिस फॅक्टर. ओके, पुढे काय बरं का, पुढे जर बघायला गेलो आपण तर आता याला कॅल्क्युलेशन कशा पद्धतीने करावं. राईट, सो लक्षात घ्यायचं, सिमेंटचं आपण काय केलेलं आहे, पहिले सेटिंग टाईम कॅल्क्युलेट करून टाकला आहे आणि कॉन्क्रीटचं मला सेटिंग टाईम काढायचं. असं का बरं का, कारण की प्रॅक्टिकली जर तुम्ही बघायला गेलात तर प्रॅक्टिकली कॉन्क्रीटचं सेटिंग आपण बघणार आहे, आपण सिमेंटचं सेटिंग बघणार आहे का. बिल्डिंग बनवत असताना मला बीम बांधायचं आहे, मला कॉलम बांधायचा आहे, बरोबर की नाही, तर कॉलम आणि बीममध्ये आपण कॉन्क्रीट वापरतोय. मग आता लवकर सेट कोण होईल, कॉन्क्रीट सेट होईल. मला टाईम कोणता लक्षात घ्यायला पाहिजे, मला कॉन्क्रीटचा सेटिंग टाईम लक्षात घ्यायला पाहिजे. तो प्रॅक्टिकली जर बघायला गेलात तर कॉन्क्रीट जो आहे तो कॉन्क्रीटचा सेटिंग टाईम इम्पॉर्टंट आहे आपल्याला सिमेंटच्या सेटिंग टाईमपेक्षा. सो देअरफॉर आपण काय बोलतोय, सेटिंग पॅरामीटर जो आहे कॉन्क्रीटचा तो मोर सिग्निफिकन्स आहे दॅन द सेटिंग टाईम ऑफ वॉट सिमेंट. तर सिमेंटच्या सेटिंग टाईमपेक्षा कॉन्क्रीटचा जो सेटिंग टाईम आहे तो प्रॅक्टिकली खूप महत्त्वाचा असतो. म्हणून आपल्याला कॉन्क्रीटच्या सेटिंग टाईमबद्दल माहिती असायला पाहिजे. पुढचा पॉईंट काय सांगतो बरं का, की आता हा जो सेटिंग टाईम आहे हा कसा फाइंड आउट करत असतो आपण, यासाठी आपल्याकडे टेस्ट असते, पेनिट्रोमीटर जे असतात त्या पेनिट्रोमीटरच्या मदतीने आपण करणार. सो पेनिट्रोमीटरच्या मदतीने आपण काय करत असतो, सेटिंग टाईम आपण फाइंड आउट करून घेत असतो. सो सेटिंग टाईम ऑफ द कॉन्क्रीट कॅन बी फाइंड आउट बाय युजिंग दी पेनिट्रोमीटर टेस्ट. सो पेनिट्रोमीटर टेस्ट काय असते बरं का, आता कॉन्क्रीटची सेटिंग टाईमसाठी त्याच्याबद्दल आपण डिस्कशन करणार आहे. आपल्याकडे जे काही आहेत, आपल्याकडे 6 पेनिट्रेशन निडल असतात. कॉन्क्रीटचं सेटिंग टाईम कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याकडे 6 पेनिट्रेशन निडल असतात. तर 6 पेनिट्रेशन निडल कोणकोणते, प्रत्येक निडलचा जो काय आपल्याला एरिया देऊन दिला आहे. राईट, सो एरिया देऊन दिला आहे, MM² एरिया दिला आहे, त्यांच्याबद्दल डिस्कशन करूया. 6 पेनिट्रेशन निडल आपल्याकडे असतात. त्या 6 पेनिट्रेशन निडलचा वापर करून आपल्याला कॉन्क्रीटचा सेटिंग टाईम फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे, हां, आणि मेथडचं नाव काय, पेनिट्रोमीटर टेस्ट आहे. म्हणजे काय करणार आपण, कॉन्क्रीटमध्ये जो काही फ्रेशली बनवलेला कॉन्क्रीट आहे त्याच्यामध्ये आपण निडलला पेनिट्रेट करणार. 6 निडल आहेत, त्या प्रत्येक निडलला आपण पेनिट्रेट करणार. राईट, आणि नंतर लक्षामध्ये येईल आपलं काय बरं का, की 25 MM जे डिस्टन्स आहे, 25 MM डिस्टन्सपर्यंत जाण्यास लागणारा जो काही गोष्ट असेल त्याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. सांगायचं तात्पर्य काय लक्षात घ्या, तो आपण काय करणार आहोत, आपल्याकडे बघा आता पेनिट्रोमीटर टेस्ट काय आहे याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतोय. आता पेनिट्रोमीटर टेस्टमध्ये जे काही आपले ॲपरेटर्स आहेत, लोक काय यार, सो जे पेनिट्रोमीटर ॲपरेटस आहे त्याच्यामध्ये काय बरं का,
त्याच्यामध्ये कंटेनर असणार आहे, ठीक आहे. असा एक कंटेनर असेल, या कंटेनरमध्ये आपल्याला कॉन्क्रीटला ठेवायचं आहे. या कंटेनरचं जर का तुम्ही डायमेन्शन बघायला गेलात तर तुम्हाला दिसायला भेटेल याचा मिनिमम लॅटरल डायमेन्शन जो की आहे तो 150 mm आहे आणि डेप्थ पण. म्हणजे काय, याचा डायमीटर जो आहे ना, याचा डायमीटर एक तर चौकोनी असेल किंवा आपण म्हणूया सिलेंड्रिकल असेल. तो सिलेंड्रिकल जर का असेल, पिठाचा डब्बासारखा सिलेंड्रिकल जर का असेल तर त्याचा डायमीटर जो की आहे तो समजा 150 mm आहे, तर त्याची डेप्थ पण किती आहे, 150 mm, ठीक आहे. आपल्याकडे एक कंटेनर आहे ज्याचं लेटरल डायमेन्शन 150 mm आहे आणि डेप्थ जी आहे ती पण 150 mm आहे. तो लेटरल डायमेन्शन अँड द डेप्थ हे 150 mm आपल्याला दिसायला भेटत असतात, ठीक आहे. तो कंटेनर आलं, पहिलं ॲपरेटस भेटलं आपल्याकडे कंटेनर 150 mm असं छोटंसं कंटेनर येऊन गेलं. दुसरी बात काय असेल बरं का आपल्याकडे, तर दुसरे आपल्याकडे ॲपरेटस आहेत 6 पेनिट्रेशन निडल आहेत आपल्याकडे. किती, 6 पेनिट्रेशन निडल. तर 6 पेनिट्रेशन निडल आपल्याकडे दिसायला भेटत असतात. 6 पेनिट्रेशन निडल आहेत आणि प्रत्येकाचा जो बेरिंग एरिया आहे, बेरिंग एरिया म्हणजे काय, त्याचा बॉटमचा एरिया जो कॉन्क्रीटला ॲक्च्युली टच होईल. आता जर का तुम्ही बघायला गेला ती निडल अशा पद्धतीने दिसायला भेटेल. त्याचा बेरिंग एरियाबद्दल बोलतोय, बेरिंग एरिया म्हणजे हा बॉटमचा एरिया. तो 6 आपल्याकडे पेनिट्रेशन निडल आहेत, पण प्रत्येकाचा बेरिंग एरिया, बॉटमचा जो की एरिया आहे तो वेगळा असणार आहे. बेरिंग एरिया सगळ्यांचा 6 पेनिट्रेशन निडल आहे आणि त्यांचा बेरिंग एरिया वेगवेगळा आहे. कसा बरं का, तो एक निडल असेल तिचा जो की बेरिंग एरिया आहे तो 645 mm² आहे, 645 mm². दुसरा जो काही दुसरी जी काही निडल असेल त्या दुसऱ्या निडलचा 323 निम्मा असेल, जवळजवळ निम्मा दिसायला भेटतोय, 323 mm². तो पहिली निडल जी आहे तिचा बेरिंग एरिया जो आहे टच होणारा तो किती आहे, 645 mm². दुसरी निडल जी मी बघतोय तिचा जो काही बेरिंग एरिया आहे तो 323 mm² आहे. तिसरी जी कोणी आहे तिचा आहे 161 mm². नंतर पुढची काय बरं का, 32 mm². पुढची काय 16 mm². अशा पद्धतीने आपल्याला दिसायला भेटत आहे, ठीक आहे. तो 6 पेनिट्रेशन निडल आहेत. प्रत्येकाचा बेरिंग एरिया आपण रिड्यूस करत आलो आहे. पहिल्याचा काय सांगितला 645, दुसऱ्याचा किती 323, तिसऱ्याचा किती 161, चौथ्याचा किती तो 161 झाला का, 161, चौथ्याचा किती येईल बरं का, 161चा निम्मे किती येईल रे, राईट. तो 161 पहिला, दुसरा, तिसरा, चौथा 161चा निम्मे किती येईल बरं, 161 राईट का. पुढे 64 घ्या, 645, 323, 161, 64, 32 आणि 16 सगळ्यांचं mm²मध्ये mm², अशा पद्धतीने आपल्याला दिसायला भेटत असते, ठीक. तो तुम्ही जर बघायला गेलात तर हे 6 पेनिट्रेशन निडल आहेत. जवळजवळ इथपर्यंत आपल्याला निम्म होताना दिसायला भेटत आहे. हे तरी खालचे तिघं जे काय ती वेगळे निम्म दिसायला भेटत आहे, ठीक. तो 6 पेनिट्रेशन निडलचा वापर आपण करणार आहोत आणि यांना आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला या कंटेनरमध्ये जो एक कंटेनर आहे डेप्थ किती याची 150, तो आपण बरोबर वरून टॉपपासून आपण काय करणार, बरोबर 25 mm वरती मार्किंग करून देणार आणि या निडलचं पेनिट्रेशन चेक करणार बरोबर 25 mm ला जाऊन, ठीक आहे. ओके, आता काय करायचं बरं का मला, सो आपण काय करणार आता कॉन्क्रीट घेणार. कॉन्क्रीट कोणतं घ्यायचं बघा, कॉन्क्रीट घेण्यासाठी कॉन्क्रीट पण कसं घेतोय आपण, कॉन्क्रीट पण असं घेतोय, मी जे कॉन्क्रीट बनवून ठेवले ना या कॉन्क्रीटला काय करायचं, 4.75 mm ची जी काही सीव असते आपल्याकडे त्या 4.75 mm च्या सीवमधून पास करायचं. कशाला, कॉन्क्रीटला. तर कॉन्क्रीटला पास करायचं आहे. आलं लक्षामध्ये, सफिशियंट क्वांटिटीचे कॉन्क्रीट आपण घेऊन घेतले आणि त्याला आपण पास कशावरून करतोय, 4.75 mm या सीवमधून आपण पास करतोय. तर जो काही आपला आता सॅम्पल येईल खाली त्या सॅम्पलला आपण घेणार आहोत. त्या सॅम्पलला घेतला, राईट, सॅम्पलला घेऊन झाला सफिशियंटली, त्या सॅम्पलला आपण घेऊन घेणार आणि आपण काय करणार, त्याला टॅम्परिंग किंवा व्हायब्रेटिंग रॉडच्या मदतीने त्याला कॉम्पॅक्ट करून टाकणार, ठीक आहे. तो काय केलं मी 4.75 mm खाली पडणारं कॉन्क्रीट उचललं, ग्रेट, त्याला कॉम्पॅक्ट करून घेतलं, त्याला कॉम्पॅक्ट किंवा व्हाईट्स वगैरे जे असतील ते रिमूव्ह करून टाकले. आता मी काय करणार, आपल्या याच्यामध्ये भरून टाका, ठीक आहे. नाहीतर आपल्या कंटेनरमध्ये भरून त्याला काय करून टाका, कंटेनरमध्ये भरून जे काय आहे कंटेनरमध्ये भरून त्याच्यामधले एअर वाईड रिमूव्ह करून टाका, ठीक आहे. तर एअर वाईड रिमूव्ह करून टाकलं, अशा पद्धतीने त्या कंटेनरमध्ये भरलेलं आहे. आता कोणता कॉन्क्रीट आहे, 4.75 mm सीवच्या खाली पडणारं जे काही कॉन्क्रीट आहे त्याला भरलं मी या कंटेनरमध्ये आणि त्याच्यामधले एअर वाईड रिमूव्ह करून टाकली बाय व्हायब्रेटिंग ऑर टॅम्पिंग रॉड का असेल त्या पद्धतीने. आता आपण काय करणार, सरफेस लेवल जे आहे त्याला मी बरोबर सरफेसचं टॉप सरफेस आहे त्याला बरोबर लेवल करून घेईल, ठीक आहे. सो लेवल करून टाका, अशा पद्धतीने लेवल करून टाका आणि त्याला काय करून टाका बरं का, कव्हर करून टाका. जो लीड वगैरे असेल त्या लीडच्या मदतीने झाकण वगैरे असेल त्या झाकणच्या मध्ये काय करून टाका, कव्हर करून टाका. त्याच्यामधलं मॉइश्चर जो आहे ना तो रिमूव्ह व्हायला नको.
आता आपण काय करणार, त्याच्यामधलं ब्लिडिंग वॉटर जे की असेल ते ब्लिडिंग वॉटर रिमूव्ह करत जाऊ. तर टॉपच्या सरफेसवरती काय येईल, तुम्ही त्याला झाकून ठेवलं आहे, परंतु पाणीने सेपरेट व्हायचा प्रयत्न करेल. तो पाणी सेपरेट होईल, वरती टॉपच्या सरफेसवरती पाणी जमा होईल, ते सगळं पाणी आपण काय करून टाकू, ब्लिडिंग वॉटर रिमूव्ह करून टाका. ठीक आहे, प्रोसिजर लक्षामध्ये येते का तुम्हाला. हे बघा, आपल्याकडे ॲपरेटस कंटेनर होतं आहे आणि आपल्याकडे पेनिट्रोमीटरसाठी जे काय आहे 6 निडल होते. प्रत्येकाला तुम्हाला मी बेरिंग एरिया पण सांगून दिला. आणि आपण काय करतोय, कंटेनरच्या बरोबर टॉपपासून 25 mm याच्यावरती आपण मार्किंग करून ठेवलेली आहे. आता मी कॉन्क्रीटला घेतोय, कोणतं कॉन्क्रीटला तयार केलं होतं मी अगोदर, परंतु मी सफिशियंट क्वांटिटीचं कॉन्क्रीट मी 4.75 mm सीमधून पास करून खाली जे काही पडतंय त्या कॉन्क्रीटला मी घेऊन घेतलं, त्या कंटेनरमध्ये मी टाकून दिलं. त्या कंटेनरमध्ये टाकल्यानंतर त्याला मी टॅम्पिंग रॉडचे किंवा व्हायब्रेशनच्या मधने त्याला मी कॉम्पॅक्ट करून टाकलं. कॉम्पॅक्ट करून झाल्यानंतर त्याला मी पूर्ण कंप्लीटली झाकून टाकलं. झाकल्यानंतर काय होईल बरं का, पण त्याच्यामधलं मॉइश्चर जे ते रिमूव्ह होणार नाही. तो काय होईल, ब्लिडिंगचं जेवढं काही वॉटर असेल टॉप सरफेसवरती पाणी जमा होईल, ते ब्लिडिंग वॉटर मी रिमूव्ह करून देईल. तर ब्लिडिंग वॉटर रिमूव्ह झाल्यानंतर आपण काय करणार बरं का, ब्लिडिंग वॉटर रिमूव्ह झाल्या त्याच्यानंतर आता आपण काय करणार, आता निडलला पेनिट्रेट करायचं. राईट, तो निडलला आता काय करायचं, पेनिट्रेट करायचं. तो निडलला आता आपण पेनिट्रेट करणार आणि पेनिट्रेट करताना आपण टाईम नोट करून घेणार. सो पेनिट्रेट करताना आपण काय करून टाकणार, आता टाईमला नोट करून घेणार. तो ठीक आहे, आपण काय करायचं, पेनिट्रेशन करताना टाईमला नोट करून घ्यायचं. ओके, तो पेनिट्रेशन करताना टाईमला नोट करतोय, पहिलं घेतलं समजा मी 645 वाला, त्याच्यासाठी करस्पॉन्डिंग त्याचा टाईम नोट करून घेतला. 323 वाला घेतला, त्याचा टाईम नोट करून घेतला. 161 कुठपर्यंत टाईम नोट करायचं आहे, 25 mm जे काही पेनिट्रेशन होते त्याचा करस्पॉन्डिंग टाईम नोट करून घेतोय. तो जे काही आपलं कॉन्क्रीट होतं थोड्या टाईम ठेवल्यानंतर त्याच्यामधलं ब्लिडिंग वॉटर रिमूव्ह करून झालं. आता जे काही कॉन्क्रीट असेल त्याच्यामध्ये आपण काय करत आहोत, आपण पेनिट्रेशन निडल जे आहे ते पास करत आहोत. त्याच्यामध्ये टाकल्यानंतर जे काही आहे 25 mm पेनिट्रेशनचा टाईम नोट करून घेतोय. ठीक आहे, तो टाईम टेकन टू पेनिट्रेट ॲट द डेप्थ ऑफ द वॉट 25 mm इज नोटेड. तो ते आपण काय करून टाकतोय, नोट करून टाकतोय. राईट सर, बेरिंग लक्षात घ्या, बेरिंग सरफेस आपण कॉन्क्रीटच्या कॉन्टॅक्टवरती आणला, ग्रॅज्युअली आपण काय करत आहोत, व्हर्टिकली फोर्स आपण त्याच्यावरती अप्लाय करणार आहोत. आता तुम्ही विचार करा, त्या भांड्यामध्ये तुम्ही जो कॉन्क्रीट ठेवला आहे त्याला तुम्ही एवढा कॉम्पॅक्ट करून टाकला आणि जर एक निडल जर वरती ठेवली ती आपोआपमध्ये जाईल का, बिलकुल जाणार नाही. तुम्हाला व्हर्टिकल फोर्स त्याच्यावरती अप्लाय करावा लागेल. राईट, तो व्हर्टिकली फोर्स तुम्ही त्याच्यावरती अप्लाय करतायत डाऊनवर्ड डिरेक्शनमध्ये. तो आणि काय करतायत तुम्ही, पेनिट्रेशनला नोट करतायत. तो पेनिट्रेशन डेप 25 mm पर्यंत. वरून लोड लावायचा 25 mm पेनिट्रेशनसाठी तुम्ही काय करायचं, टाईम नोट करून घ्यायचा. पुन्हा काय करायचं बरं का, आता तो लोड जो काही असेल तो लोड पण काही स्टँडर्ड असेल. राईट की नाही, पेनिट्रेशन करण्यासाठी वरून जो काही लोड आपण देतोय ना, तो लोड पण काय असेल, स्टँडर्ड असेल. विचार करा, ही निडल खाली पास तर व्हायला पाहिजे ना, याच्यावरती काही ना काही लोड तर असायला पाहिजे. तो ग्रॅज्युअली लोडिंग असेल, काहीतरी त्याचा सेटअप असेल, ते त्या लोडिंगच्या मदतीने हे पेनिट्रेशन होणार आहे. पुन्हा आपण काय करणार बरं का, एक निडल झाली का दुसरी निडल चेंज करणार. राईट, दुसरी निडल चेंज करणार. तर अशा पद्धतीने आपण काय करून टाकणार बरं का, हे प्रॅक्टिकल आपण करून टाकणार. तो प्रॅक्टिकल आपण करून टाकणार. आता मी काय करणार बरं का, पेनिट्रेशन रेजिस्टन्स म्हणजे काय बरं का, पेनिट्रेशन रेजिस्टन्स म्हणजे काय बरं का, मी वरून लोड लावतोय, काहीतरी फोर्स मी देतोय. 25 mm पेनिट्रेशनसाठी आपण काहीतरी वरून काय करत असतो, लोड लावत असणार. काही स्टँडर्ड लोडिंग असेल, तो स्टँडिंग लोडिंग करत असेल. त्याच्यानुसार आपण आता काय करून टाकणार, एक ग्राफ बनवून टाकणार. तो ग्राफ काय बघून घ्या. ठीक आहे, तो अशा पद्धतीने जी काय आहे आपली कशाची टेस्ट होऊन जाईल, सेटिंग टाईमचे टेस्ट होऊन जाईल. आता कसं करतो मी, लक्षात घ्या. इथपर्यंत लक्षामध्ये येऊन गेलं आपलं. सो निडल बदलत आहेत. आता मी बनवला हवाला, इथं ग्राफ बनवतोय. इकडे आहे आपलं टाईम मिनिटमध्ये. सो टाईम आहे मिनिटमध्ये. टाईम आहे मिनिटमध्ये. आणि इकडे आहे आपली पेनिट्रेशन रेजिस्टन्स. ठीक आहे. आता पेनिट्रेशन रेजिस्टन्स म्हणजे कळतंय का, त्याचा बेरिंग एरिया आहे. वरून तुम्ही लोड लावतायत आणि खाली पेनिट्रेशन. तुमच्या लक्षामध्ये येईल काय बरं का, की यार 25 mm जो काही आपण काय करत आहोत, 25 mm जे काही आहे त्या 25 mm आपण वरून काय करत आहोत, 25 mm हे करण्यासाठी वरून आपण लोड देत असतो. तो लोड देणार बेरिंग एरिया पण आहे. तो लोड डिवाइड बाय बेरिंग एरिया आपल्याला काय भेटेल बरं का, पेनिट्रेशन रेजिस्टन्स असेल. हे काय असणार, पेनिट्रेशन रेजिस्टन्स असेल. तर तुम्ही काय आता खूप भरमसाठ हे देणार नाही, त्याचं स्टँडर्ड काहीतरी लोड असेलच वरती. ती जी निडल आहे ना, त्या निडलचा वरची काहीतरी वजन असेल. तर ते वजन आणि हे आपण काय करणार, त्याच्या पेनिट्रेशन रेजिस्टन्सची व्हॅल्यू इथे लिहून घेणार. ठीक आहे. आता पेनिट्रेशन रेजिस्टन्सची व्हॅल्यू आपण इथे काय करून टाकणार, लिहून घेणार. किती आहेत ते, 6 निडल आहेत. पहिली निडल जर का मी उचलली तर तुम्हाला वाटत का त्याचा बेरिंग एरिया जास्त आहे. जर त्याचा बेरिंग एरिया जास्त असेल तर नेहा मला तू सांग, पेनिट्रेशन रेजिस्टन्स कमी येईल का जास्त येईल. जर त्याचा बेरिंग एरिया काय येईल, कमी येईल. राईट का, तो त्याचा तर त्याचा कमी येईल. म्हणजे मी काय करणार बरं का, आता एरिया जास्त असल्या कारणाने त्याचा पेनिट्रेशन रेजिस्टन्स कमी येईल. रेजिस्टन्स काय येईल, कमी येईल. आता आपण काय करतोय, दुसरी निडल घेणार. आता प्रत्येक निडलच्या वरती लोड असतो बरं का, लक्षात घ्या. प्रत्येक निडलच्या वरती लोड आहे, ज्याचा लोड आहे. ठीक आहे, तो ज्याचा लोड आहे प्रत्येक निडलच्या वरती. राईट, मग आता ही निडल झाली. राईट, पुढची कोणती तरी निडल असेल, तिसरी आहे. असले जे काही ज्या 5 निडलचं आपण काय करतोय, पेनिट्रेशन रेजिस्टन्स जे आहेत ना, 1 2 3 4
त्याच्यावरती असणारा लोड डिवाइड बाय त्यांचा प्रत्येकाचा एरिया, राईट, आणि टाईम पण नोट करून घेतोय. तो पहिली निडल जी आहे तिला 25 mm पर्यंत जाण्यासाठी काहीतरी टाईम लागत असेल, त्याचा पेनिट्रेशन निडल काहीतरी निघते, राईट. हिवाली निडल आहे त्याला काहीतरी टाईम लागतोय, त्याचा करस्पॉन्डिंग आपण हे करतोय. हिवाली निडल आहे त्याचा पेनिट्रेशन निडल असेल, त्याला 25 mm पर्यंत जाण्यासाठी काहीतरी टाईम असेल. हिवाली निडल आहे, राईट. तो अशा 6 निडलचं आपण काय करून टाकलं, 6च्या 6 निडलचं टाईम नोट करून टाकला 25 mm, राईट. त्याच्यावरती काहीतरी वजन असेल, ते वजन आणि हे, राईट की नाही. तर तुम्ही काय करतात, दिला सोडून, त्याला वरून सोडून दिला समजा, तर ते वजनच्या मदतीने समजा मध्ये जात असेल, कारण की निडल अशीच घुसणार नाही ना, वरती काहीतरी टॉपवरती वजन असेल तिचं, ते वजन आणि खालचा एरिया, तर तुम्हाला काय दिसेल भेटेल, पेनिट्रेशन रेजिस्टन्स. ते ज्या पेनिट्रेशन रेजिस्टन्सने ते 25 mm च्या याच्यावर जाईल, तुम्ही काय करणार, टाईम आणि पेनिट्रेशन रेजिस्टन्स प्रत्येकाचा नोट करून घेईल, आणि प्रत्येकाचा असं काय करून टाकेल, असं ग्राफवरती प्लॉट करेल. तुम्हाला काय दिसायला भेटेल बरं का, अशी एक लाईन बनून जाईल, आपण काय करतो बरं का, तर आपण काय करणार 3.5 लक्षात घ्या, 3.5 MPa इथे कुठेतरी असेल ना, 3.5 MPa. त्या 3.5 MPaच्या करस्पॉन्डिंग जो काही टाईम निघून येईल ना आपला, तो टाईम आपला काय असेल, तो टाईम असेल आपला सेटिंग टाईम ऑफ कॉन्क्रीट. राईट. कशाच्या करस्पॉन्डिंग बोलतो मी, 3.5 MPa याच्या करस्पॉन्डिंग असणारा जो काही आपला टाईम असेल, तो काय असेल आपला, तो असेल आपला इनिशियल सेटिंग टाईम, याच्या करस्पॉन्डिंग. पुढचं 27.6 कुठेतरी असेल, 27.6 या पेनिट्रेशन व्हॅल्यूच्या करस्पॉन्डिंग. सो पेनिट्रेशन काय बरं का, 27.6 MPa हे काय आहे, पेनिट्रेशन रेजिस्टन्स. या पेनिट्रेशन रेजिस्टन्सच्या करस्पॉन्डिंग जो काही आपला टाईम असेल, या टाईमला मी नोट करून टाकेल, हा असेल आपला फायनल सेटिंग टाईम. सो इनिशियल सेटिंग टाईम आणि फायनल सेटिंग टाईम आपण या पद्धतीने काढणार. रिपीट करतो, लक्षात घ्या. आपण काय केलं आहे, पहिले भांडं घेतलेलं आहे, त्या भांडं कंटेनर घेतले, ज्याचा डायमीटर किती 150 mm डायमीटर आहे, 150 mm त्याची हाईट आहे. कॉन्क्रीट आपण बनवून घेतलं आहे. कॉन्क्रीट कशा पद्धतीचे बरं का, तो 75 mm 4.75 mm सिवच्या खाली पास होणारा कॉन्क्रीट मी घेऊन त्या कंटेनरमध्ये भरून त्याच्यामधला एअर व्हाईट रिमूव्ह करून टाकलं. आपल्याकडे स्टँडर्ड काय असतात बरं का, तुम्ही ते याचं सेटअप बघितलं असेल ना, वायकट अपॅरेटस असतं, सेम येत असलंच, राईट. वरती लोडिंग बी असणार आहे, काहीतरी लोडिंग असते 80 ग्रॅम वगैरे समथिंग, राईट. हां, त्या 80 ग्रॅम वगैरे, तो त्याचा एरिया पण आहे ते पण, आणि साईडला जे की ना आपण पेनिट्रेशन रेजिस्टन्स नोट करून घेणार. तुमच्या लक्षामध्ये येते का, हे कंटेनर आहे, हे जे भांड्यावरती लावलेलं आहे, राईट. तो इथं काय आहे, हा एरिया आहे, राईट. हा एरिया आहे, इथं वजन आहे, वजन डिवाइड बाय एरिया करून टाका ना तुम्ही. याचं वजन डिवाइड बाय एरिया जर का केला, त्याचा पेनिट्रेशन रेजिस्टन्स येईल ना. सो पेनिट्रेशन रेजिस्टन्स आणि करस्पॉन्डिंग टाईम प्रत्येक निडलचा नोट करतोय, प्रत्येक निडलचा पेनिट्रेशन रेजिस्टन्स आणि टाईम नोट करतोय. त्याच्यानुसार मी ग्राफवरती प्लॉट करणार, पेनिट्रेशन रेजिस्टन्स या वाय ॲक्सिसवरती, टाईम या ॲक्सिसवरती, राईट. तुम्ही काय करणार, प्रत्येकाला हे करून टाकलं, एक स्ट्रेट लाईन मला भेटून जाईल. मग सिंपल आहे. आता मी काय करणार, या ग्राफवरती 3.5 MPaच्या करस्पॉन्डिंग पेनिट्रेशन रेजिस्टन्सच्या करस्पॉन्डिंग जो टाईम मला भेटेल, हा इनिशियल सेटिंग टाईम असेल कॉन्क्रीटचा, आणि 27.6च्या करस्पॉन्डिंग जो काही टाईम निघून येईल, तो फायनल सेटिंग टाईम असेल कॉन्क्रीटचा. बोला, क्लिअर आहे का? क्लिअर आहे का रे? इथपर्यंत क्लिअर आहे का? बोला. नेक्स्ट चला. सो नेक्स्ट प्रॉपर्टी, आता पुढची प्रॉपर्टी आहे स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट. तो काय झाली बरं का, वर्कॅबिलिटी झाली, सेग्रिगेशन झालं, वर्कॅबिलिटी, सेग्रिगेशन, ब्लीडिंग आणि सेटिंग पण झाली. सेटिंग ऑफ कॉन्क्रीटबद्दल पण झालं. तो सेटिंग ऑफ कॉन्क्रीटबद्दल पण डिस्कशन झालं. नाऊ स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट. तो स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीटबद्दल डिस्कशन करूया. स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीटबद्दल काय बरं का, स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीटबद्दल आपल्या लक्षामध्ये येईल काय, की स्ट्रेंथ कोणाला म्हणतो, सगळ्यांना माहिती आहे चांगल्या पद्धतीने, मी दुपारी पण सांगितलं. स्ट्रेंथ म्हणजे काय, ग्रॅज्युअल लोडिंगला किंवा रप्चरला रेजिस्टन्स द्यायचं काम. ग्रॅज्युअल लोडिंगला रेजिस्टन्स अगेन्स्ट ग्रॅज्युअल लोडिंग ऑर रप्चर इज नथिंग बट अवर स्ट्रेंथ. त्याला काय म्हणतो आपण, स्ट्रेंथ म्हणून देत असतो, बरोबर. ते स्ट्रेंथ असते. आता ही जी काही स्ट्रेंथ आहे, ही स्ट्रेंथ गव्हर्न करणारे खूप सारे वेगवेगळे फॅक्टर असतात. तो स्ट्रेंथ बोलतोय. स्ट्रेंथ म्हणजे काय, याच्याबद्दल डिस्कस केलं. आता स्ट्रेंथला गव्हर्न करणारे खूप वेगवेगळे फॅक्टर असतात. मग कोणकोणते फॅक्टर आहेत त्याच्याबद्दल डिस्कशन करून घेऊ. पहिला फॅक्टर असतो वॉटर सिमेंट रेशो. पहिला फॅक्टर कोणता असतो, वॉटर सिमेंट रेशो. तर स्ट्रेंथला गव्हर्न करणारे वेगवेगळे फॅक्टर असतात. त्याच्यापैकी पहिला फॅक्टर सांगतो वॉटर सिमेंट रेशो. आता वॉटर सिमेंट रेशोवरती पहिल्यांदा जो कोणी बोलला असेल तो होता आपला डफ ॲब्राम. ठीक आहे. सो डफ ॲब्राम जो काय आहे, DUFFABRA ॲब्राम. ठीक आहे. सो डफ ॲब्राम जो काही आहे, त्या डफ ॲब्राम नावाच्या सायंटिस्टने काय सांगितलं होतं, की कॉन्क्रीटची जी स्ट्रेंथ आहे ती फक्त आणि फक्त वॉटर सिमेंट रेशोवरतीच डिपेंड करते, असं ते बोललं होता. जुन्या काळची बात. सो डफ ॲब्रामने काय सांगितलं होतं जुन्या काळी, की बाबा हो, कॉन्क्रीटची जी स्ट्रेंथ आहे ती वॉटर सिमेंट रेशो याच्यावरतीच डिपेंड करते. परंतु हे जे काही आहे, हा एक परफेक्ट लॉ नव्हता.
हा एक परफेक्ट लॉ नव्हता, याला रूल म्हणतात, याला रूल म्हणता येईल. परंतु परफेक्शन असं नाही आहे की प्रत्येक वेळेस वॉटर सिमेंट रेशोवरतीच कॉन्क्रीटची स्ट्रेंथ डिपेंड करेल, बाकीच्या कोणत्या गोष्टींवरती डिपेंड करणार नाही. हे विधान योग्य नाही आहे, राईट का. त्यामुळे नंतरच्या कालावधीमध्ये याला जी काय आहे एवढं वापरण्यात आलं नाही किंवा याच्या बेसिसवरती आपण कॉन्क्रीटची स्ट्रेंथ ठरवत नव्हतो. आलं लक्षामध्ये. सुरुवातीच्या जुन्या काळामध्ये लोक याच्या बेसनुसार कॉन्क्रीटची स्ट्रेंथ ठरवत होते, परंतु लोकांना जशी जशी समज यायला लागली या बेसवरती लोकांनी स्ट्रेंथ मेजर करायचं बंद करून टाकलं. ठीक आहे. मग बघू, पहिला पॉईंट उचलला आहे मी, वॉटर सिमेंट रेशो. यार वॉटर सिमेंट रेशोनुसार आपल्या कॉन्क्रीटची स्ट्रेंथ कशी अफेक्ट करते त्याच्याबद्दल डिस्कशन होते. बघा, वॉटर सिमेंट रेशो म्हणजे काय, एक पेस्ट बनणार. लक्षात घ्या, वॉटर आणि सिमेंटची काय बनती, पेस्ट बनते. जर पेस्टची स्ट्रेंथ असेल तर कॉन्क्रीटची स्ट्रेंथ असेल, जर पेस्टची स्ट्रेंथ असेल तर कॉन्क्रीटची स्ट्रेंथ असेल. आणि पेस्टची स्ट्रेंथ कशावरती येईल, पेस्टची स्ट्रेंथ डिपेंड करून जात असते डायल्युशनवरती. कशावरती, डायल्युशनवरती. डायल्युशन म्हणजे काय बरं का, डायल्युशन म्हणजे काय लक्षामध्ये येईल, माझ्या लक्षामध्ये येईल की काय, की त्याच्यामध्ये पाणी आणि हवा किती आहे. जे काही आपण आता कॉन्क्रीट बनवलेलं आहे त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण आणि हवेचं प्रमाण किती. जर पाण्याचं प्रमाण आणि हवेचं प्रमाण जर जास्त असेल तर डायल्युशन जास्त असेल. जर पाण्याचं प्रमाण आणि हवेचं प्रमाण जास्त असेल तर सिमेंटचं आणि पाण्याचं जर का डायल्युशन बघायला गेलात तर डायल्युशन जास्त असेल. सिमेंटची पेस्टची स्ट्रेंथ काय निघून येईल, कमी निघून येईल. सांगायचं तात्पर्य काय, पाणी किंवा हवा जर का जास्त असेल, राईट ना, पाणी म्हणून मोस्टली, तर पाणी जर का समजा जास्त असेल तर डायल्युशन जास्त होईल सिमेंटचं डायल्युशन जास्त होईल. पेस्ट जी बनेल पेस्ट, त्या पेस्टची लक्षात घ्या, सिमेंट आणि पाणी याच्यामध्ये बोलतोय तुम्हाला, सिमेंटपेक्षा पाण्याचं प्रमाण जर का जास्त असेल तर डायल्युशन जास्त असेल. जर डायल्युशन जास्त असेल तर सिमेंटची जी पेस्ट बनणार आहे तिची स्ट्रेंथ काय निघून येईल, ती स्ट्रेंथ कमी होईल. सिमेंटची पेस्टची स्ट्रेंथ जर का कमी असेल तर कॉन्क्रीटचा जो स्ट्रेंथ आहे ती कॉन्क्रीटची स्ट्रेंथ अल्टिमेटली कमी निघून येईल. आलं लक्षामध्ये. तर पॉईंट काय म्हणतोय मी, रिलेट करत चला, वॉटर सिमेंट रेशो. आता वॉटर सिमेंट रेशो जर का जास्त आहे, समजा वॉटर सिमेंट रेशो जास्त आहे, याचा अर्थ वॉटर जास्त आहे सिमेंट कमी आहे. वॉटर जास्त आहे सिमेंट कमी आहे, बनणारी जी पेस्ट आहे ती पेस्टमध्ये पाणी जास्त दिसायला भेटेल, स्ट्रेंथ काय भेटेल बरं का, पेस्टची स्ट्रेंथ कमी निघून येईल. आणि पेस्टची स्ट्रेंथ जर का कमी निघून आली तर कॉन्क्रीटची स्ट्रेंथ काय निघून येईल, कमी निघून येईल. याचा अर्थ वॉटर सिमेंट रेशो जर का जास्त असेल तर कॉन्क्रीटची स्ट्रेंथ काय असते, कमी असते. हा मुद्दा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. लक्षामध्ये, हा मुद्दा लक्षामध्ये येऊन जात असते. पण याला एक चांगल्या पद्धतीने रिलेट करता यायला पाहिजे, म्हणून डब ॲब्राम जे काय आहे त्याने एक रिलेशन देऊन दिलं. कसं की स्ट्रेंथ ऑफ द कॉन्क्रीट इज डिपेंड अपॉन द वॉटर सिमेंट रेशो. बरोबर आहे बात, पण कशाबद्दल, कॉन्स्टंट डिवाइड बाय कॉन्स्टंट रेस टू पॉवर एक्स. तर ए आणि बी जे आहेत ना, हे कॉन्स्टंट आहेत, हे कॉन्स्टंट आहेत. हे कॉन्स्टंट कशाबद्दल काढलेले बरं का आपण, 28 दिवसाची जी काही स्ट्रेंथ असते त्या 28 दिवसाच्या स्ट्रेंथच्या बेसिसवरती हे दोन कॉन्स्टंट आपण फाइंड आउट केलेले आहेत, राईट. यांची व्हॅल्यू पण दिलेली असते. जनरली या एची व्हॅल्यू जी असते ती एची व्हॅल्यू असते 96. कॉन्स्टंट येतं, ए अँड बी आर द कॉन्स्टंट विच इज बेस अपॉन द 28 डेज स्ट्रेंथ. 28 दिवसाची जी स्ट्रेंथ असते त्याच्या बेसिसनुसार ए आणि बी हे कॉन्स्टंट काढलेले असतात. त्या एची व्हॅल्यू असते 96 न्यूटन पर एम एम स्क्वेअर आणि या बीची व्हॅल्यू असते 7. ठीक आहे, या बीची व्हॅल्यू किती असते, 7. तर लक्षात घ्या, ए जो आहे तो कॉन्स्टंट आहे, त्याची व्हॅल्यू असते 96, राईट. आता 96 न्यूटन पर एम एम स्क्वेअरमध्ये ती व्हॅल्यू दिलेली. मला असं वाटतं ती 96 जी आहे ना ती कॉन्स्टंटच असावी. ठीक आहे, तो एची व्हॅल्यू 96 आहे आणि बीची व्हॅल्यू किती आहे, 7. तर एची व्हॅल्यू 96 आणि बीची व्हॅल्यू 7 हे दोन कॉन्स्टंट आपल्याला दिसायला भेटत असतात. आता लक्षात घ्या, उरला आहे प्रश्न कशाचा, एक्सचा. एक्स काय, एक्स आहे वॉटर सिमेंट रेशो. एक्स काय, वॉटर सिमेंट रेशो. तो एक्स जो आहे तो वॉटर सिमेंट रेशो आहे. लक्षात घ्या, वॉटर सिमेंट रेशो आहे बट बाय व्हॉल्यूम आहे. बाय व्हॅल्यूम म्हणजे काय, वॉटर किती आहे तर 2 लिटर, सिमेंट किती आहे तर 4 लिटर. म्हणजे मला लक्षामध्ये काय येतं माहिती आहे का, वॉटर आणि सिमेंट जे कॉन्क्रीट बनवण्यासाठी घेतलेत ना मी ते अकॉर्डिंग टू व्हॅल्यूम आहेत. तर वॉटर सिमेंट रेशो आपण या ठिकाणी लक्षात घ्या, अब्रामने जे काही सांगितलं आहे ना, तर डब अब्रामने जो काही वॉटर सिमेंटबद्दल सांगितलं आहे तो वॉटर सिमेंट रेशो बाय व्हॅल्यूम आहे. बाय व्हॅल्यूम आहे म्हणजे पाण्याला पण तो लिटरमध्ये मेजर करतोय आणि सिमेंटला पण तो लिटरमध्ये मेजर करतोय, व्हॅल्यूममध्ये मेजर करतोय. सो देअरफॉर स्ट्रेंथ इज इक्वल टू A divided by B raised to power X, where X is equal to water cement ratio by volume.
राईट. जर का समजा इथे वॉटर सिमेंट रेशो जर मेन्शन केलं असतं आणि पुढे बाय व्हॅल्यूम लिहिलं नसतं तर याचा अर्थ काय झाला असता? वॉटर सिमेंट रेशो बाय वेट आहे. लक्षामध्ये जर मी तिथं व्हॅल्यूम लिहिलं असतं, जर तिथं व्हॅल्यूम लिहिलं नसतं मी तिथं, तर वॉटर सिमेंट रेशो डायरेक्टली बाय वेट आला असता. वेट लिहायची गरज पडत नाही. का? कारण की जनरली आपण वेट बॅचिंगच यूज करत असतो. त्यामुळे वॉटर सिमेंट रेशो फक्त असं लिहिलं असतं तर ते बाय वेट राहिलं असतं. परंतु वॉटर सिमेंट रेशो बाय व्हॅल्यूम जर मेन्शन केलं असेल तर पर्टिक्युलर ते व्हॅल्यूम वापरलेलं आहे, ही बात आपल्याला कळून जात असते. आलं लक्षामध्ये? तर डब ॲब्रामने स्ट्रेंथचं एक एक्सप्रेशन आपल्याला दिलेलं आहे. सो दिस इज एक्सप्रेशन फॉर द वॉट स्ट्रेंथ. मग आता जे कॉन्स्टंट आपण डिराईव्ह केलेले आहे ते 28 दिवसाच्या रिझल्टवरून आपण त्यांना कॅल्क्युलेट केलेलं आहे. ठीक आहे, 28 दिवसानुसार. आता बात काय होऊन जात असते, हे तर सांगितली कोणी बरं का, हे ॲब्रामने सांगितले. पण लक्षात घ्या, ही बात लक्षात घ्या. आता तुम्हाला काय दिसायला भेटते बघा बरं का, इथं काय वॉटर सिमेंट रेशो आहे. हा वॉटर सिमेंट रेशो जर का वाढला तर तुम्हाला नाही वाटत का रे हा या की टर्म वाढून देईल B⁴ बरोबर. जर समजा वरती 2/3 झाला तर तुम्हाला नाही वाटत का या की टर्म वाढून जाईल. जर बॉटमची सगळी टर्म जर का वाढून गेली, ही जर का वाढून गेली तर स्ट्रेंथ काय होऊन जाईल, कमी होऊन जाईल. तर वॉटर सिमेंट रेशो जर का वाढला तर स्ट्रेंथ काय होऊन जात असते, कमी होत असते. डब ॲब्राम लक्षामध्ये ठेवायची बात, ही बात लक्षामध्ये ठेवायची. राईट. परंतु डब ॲब्रामने काय सांगितलं की कॉन्क्रीटची स्ट्रेंथ जी आहे ना ती फक्त आणि फक्त द स्ट्रेंथ ऑफ द कॉन्क्रीट इज ओनली फंक्शन ऑफ वॉटर सिमेंट रेशो, दुसरं कोणाचीच नाही. कॉन्क्रीटची जी स्ट्रेंथ आहे ती फक्त वॉटर सिमेंट रेशोवरतीच डिपेंड आहे, दुसरी कोणावर नाही. त्यामुळे हा एक रूल आहे, हा एक लॉ नाही आहे. लॉ कसा असतो, लॉ परफेक्ट असतो. हा एक काय एक रूल आहे. तर त्यामुळे फक्त हा एक रूल आहे, हा लॉ नाही आहे. लक्षामध्ये, हा लॉ नाही, हा फक्त. सो हाऊ एव्हर इट इज नॉट अ केस, राईट. काय तो हाऊ एव्हर इट इज वॉट, इट इज ओनली रूल बट नॉट लॉ. हा लॉ नाही आहे. लक्षामध्ये, हे झालं आपलं डब ॲब्रामबद्दल. तो डब ॲब्रामने जी कहाणी सांगितली होती त्याच्याबद्दल इथं मेन्शन केले. इथपर्यंत क्लिअर आहे का? स्ट्रेंथ आणि वॉटर सिमेंट रेशोमधला फरक तुम्हाला कळाला का? रे? हो. ठीक. आता बात काय होती, हा जो काही ॲब्राम होता, या डब ॲब्रामच्या अगोदर एक सायंटिस्ट होता, त्याचं नाव होतं फेरेट. त्याचं नाव काय होतं? फेरेट. या फेरेटने डब ॲब्रामच्या अगोदर सांगून दिली होती कॉन्क्रीटची स्ट्रेंथबद्दल, की कॉन्क्रीटची स्ट्रेंथ डिपेंड करून जात असते कशावरती? व्हॅल्यूम ऑफ सिमेंटवरती, व्हॅल्यूम ऑफ वॉटरवरती, व्हॅल्यूम ऑफ एअरवरती. कोणी सांगितलं हे? फेरेटने. तर फेरेटने याच्या अगोदरच सांगून ठेवलं होतं व्हॅल्यूम ऑफ सिमेंट, व्हॅल्यूम ऑफ वॉटर आणि व्हॅल्यूम ऑफ एअरवरती काय होत असते, स्ट्रेंथ डिपेंड करते. त्याने एक्सप्रेशन दिलं होतं. कोणी? फेरेटने. सो अकॉर्डिंग टू फेरेट, राईट. फेरेटने डब ॲब्रामच्या अगोदर सांगितलं होतं बरं का. अकॉर्डिंग टू फेरेटनुसार काय? अकॉर्डिंग टू फेरेट जर बघायला गेलात तो स्ट्रेंथ इज इक्वल टू कॉन्स्टंट ब्रॅकेटमध्ये C/C + E + A ब्रॅकेटचा होल ब्रॅकेट रेज टू 2 मीन्स वॉट स्क्वेअर. तो ब्रॅकेटचा स्क्वेअर करतो मी, राईट. आता लक्षामध्ये घ्या, या केसला आपण लक्षामध्ये घेऊ शकतो. कशा पद्धतीने लक्षात घ्या. सो स्ट्रेंथ इज इक्वल टू K ब्रॅकेटमध्ये C/C + E + A ब्रॅकेट रेज टू पॉवर 2 किंवा ब्रॅकेटचा स्क्वेअर. वेअर K इज वॉट कॉन्स्टंट. K काय आहे? काहीतरी कॉन्स्टंट असेल. C काय आहे? C E and A इज इक्वल टू C E and A काय? व्हॅल्यूम ऑफ सिमेंट, व्हॅल्यूम ऑफ वॉटर, व्हॅल्यूम ऑफ एअर रिस्पेक्टिव्हली. काय बोललो लक्षात घ्या. C म्हणजे व्हॅल्यूम ऑफ सिमेंट, E म्हणजे व्हॅल्यूम ऑफ वॉटर, A म्हणजे व्हॅल्यूम ऑफ एअर. क्लिअर झालं का? व्हॅल्यूम ऑफ सिमेंट, व्हॅल्यूम ऑफ वॉटर, व्हॅल्यूम ऑफ एअर. या ईला व्हॅल्यूम ऑफ वॉटर म्हणतो मी. क्लिअर. सो देअरफोर या फेरेटने अगोदर काय सांगून दिलं की कॉन्क्रीटची जी स्ट्रेंथ आहे ती स्ट्रेंथ, त्याला माहीत नव्हतं वॉटर सिमेंट रेशोचा काही संबंध नाही, तो अगोदर आहे ना. त्याने काय सांगितलं, सिमेंटचं व्हॅल्यूम किती आहे, वॉटरचं व्हॅल्यूम किती आहे आणि हवेचं किती व्हॅल्यूम आहे, या 3 गोष्टींवरती डिपेंड करून जात असतं. जर का पाण्याचा व्हॅल्यूम जास्त असेल, पाणी बघा खाली, हवेचं व्हॅल्यूम आपल्याला माहिती आहे ना. हवा जर का समजा कॉन्क्रीटमध्ये जास्त असली तर व्हाईट जास्त असेल तर लोडला कॅरी करणारा एरिया कमी असेल. सो एरिया काय असेल, एरिया कमी असेल. जर एरिया लोडला कॅरी करणारा कॉन्टॅक्ट एरिया जर का कमी असेल तर तुम्हाला दिसायला भेटेल स्ट्रेंथ कमी निघून येईल. लक्षामध्ये, तुम्हाला तेवढी बात माहिती आहे की व्हाईट जास्त जर का असले तर स्ट्रेंथ कमी असते. ही बात आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. स्ट्रेंथ कमी असते, एवढी बात आपल्याला क्लिअर आहे. तो स्ट्रेंथ इज इक्वल टू हेवाला एक्सप्रेशन देऊन दिलं, राईट. ते हेवाला हे फेरेटने दिलं होतं. ओके. सो फेरेटने हे अगोदर सांगितली होती.
तर फेरेटची जी काही बात होती अगोदरची, ती फेरेटची बात या गोष्टींवरती डिपेंड करून जात होती, फेरेटची बात आहे. ठीक आहे. तर मग आता आपण काय करूया, आपण वॉटर सिमेंट रेशो आणि कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ जे आहे त्याच्याबद्दल आपण एक ग्राफ बनवून टाकूया, त्याच्याबद्दल बघूया. ठीक आहे. तो वॉटर सिमेंट रेशो कशा पद्धतीने व्हॅरी करत असतो, त्याच्या अगोदरचा फेरेटने काय कहाणी सांगितली हे पण आपण डिस्कस करून झालं. आता एक ग्राफ आपण प्लॉट करून टाकूया. राईट. म्हणजे लक्षात आलं का, फेरेटने काय बोललं असावं, फेरेटचं बोलणं काय असावं की फक्त वॉटर आणि सिमेंट या दोन गोष्टींवरती डिपेंड नाही करत, याच्यासोबत काय वॉटरचं व्हॅल्यूम, सिमेंटचं व्हॅल्यूम, हवेचं पण व्हॅल्यूम, या सगळ्या गोष्टी. म्हणजे फेरेटने एक्स्ट्राचं काय बोलणं असेल फेरेटचं, हवासुद्धा एक मॅटर करते. लक्षामध्ये जे काही आपले व्हाईट्स आहेत त्याच्यामध्ये असणारी जी हवा आहे ती हवासुद्धा कॉन्क्रीटची स्ट्रेंथला काय करते, गव्हर्न करते. ही बात सांगितलेली आहे लक्षामध्ये. तर मग आता ग्राफ काढू आपण. ग्राफ कसा येतोय, प्रॉब्लेम येतो का नाही हा आवाजाचा वगैरेचा, ही परत का लेप होती. हां ठीक आहे. तर आपल्या लक्षामध्ये काय होऊन जाते, हा ग्राफ मी बनवतोय. सो दिस इज अवर कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ, दिस इज अवर कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ. ही कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ आहे, ही कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ आहे. खाली वॉटर सिमेंट रेशो आहे, इकडे वॉटर सिमेंट रेशो आहे, इकडे कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ आहे. ओके, पुढे काय, तर जेव्हा मी कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ आणि वॉटर सिमेंट रेशो याचा जेव्हा मी ग्राफ प्लॉट करतो ना, मला लक्षामध्ये येतं जसं जसं वॉटर सिमेंट रेशो वाढेल कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ काय होऊन जाईल, कमी होऊन जाईल. कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ काय होऊन जाईल, कमी होऊन जाईल. अशा पद्धतीचा आता ग्राफ बनून झाला, हा त्याचा ग्राफ बनेल. परंतु लक्षात घ्या, मी जो हा कॉन्क्रीट घेतलेला आहे ना, हवाला जो ग्राफ बनवतोय ना, हवाला ग्राफ याला लाल पेनाने दाखवतोय, हा फुल्ली कॉम्पॅक्टेड कॉन्क्रीट, आपला फुल्ली कॉम्पॅक्टेड कॉन्क्रीट आहे. सो दिस इज अवर व्हॉट, फुल्ली कॉम्पॅक्टेड कॉन्क्रीट. हा फुल्ली कॉम्पॅक्टेड कॉन्क्रीट आहे आपला. आता काय डिस्कशन निघून येईल, आपल्या लक्षामध्ये येतं की मी हा ग्राफ प्लॉट केलेला आहे कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ वर्सेस वॉटर सिमेंट रेशो. सो दिस इज द ग्राफ ऑफ कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ वर्सेस वॉटर सिमेंट रेशो. तो जसा जसा वॉटर सिमेंट रेशो वाढतोय कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ कमी होत चालली आहे, त्याचा हा ग्राफ मी तुम्हाला काढून दिला. राईट. परंतु जो ग्राफ आपण बनवलेला आहे हा फुल्ली कॉम्पॅक्टेड कॉन्क्रीटचा आहे. म्हणजे काय बरं का, अशा कॉन्क्रीटचा ग्राफ बनवला आहे आपण जे फुल्ली कॉम्पॅक्टेड आहे, तर त्याच्यामध्ये असणारा वॉटर सिमेंटचा रेशो आणि त्याची कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ यांचा आपण ग्राफ बनवतो. तो माझ्याकडे असणारा जो कॉन्क्रीट आहे तो फुल्ली कॉम्पॅक्टेड आहे, त्याच्यामध्ये असणारा वॉटर सिमेंट रेशो आणि कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ यांचा मी ग्राफ प्लॉट केला आहे. अशा पद्धतीने दिसायला भेटतोय. राईट. ती वाली कहाणी मला दिसायला भेटते. दुसरी बात काय असेल, दुसरी बात जर तुम्ही बघायला गेलात तर तुमच्या लक्षामध्ये येईल की जेव्हा फुल्ली कॉम्पॅक्टेड केले तेव्हा त्याचा असा ग्राफ बनवलेला आहे. राईट. जेव्हा त्याचा समजा मी आता कॉम्पॅक्टेड करायचे वेगवेगळे तरीके असू शकतात. कॉम्पॅक्शन जर का समजा मी इनसफिशियंट केले तर हँड कॉम्पॅक्शन. आता हाताच्या मदतीने जर का समजा आपण कॉम्पॅक्ट करायला गेलो असेल ना, तर काही एअर व्हाईट राहून जातील. त्याचा ग्राफ कसा म्हणतो तो दाखवतो इथं बघा. असा काहीतरी त्याचा ग्राफ बनेल रे. जेव्हा मी हाताने हँड कॉम्पॅक्शन इथे लिहा, हँड कॉम्पॅक्शन जेव्हा मी हाताने कॉम्पॅक्शन करेल ना, त्याचं रिलेशन हाताने कॉम्पॅक्ट केल्यानंतर त्याचं रिलेशन तुम्हाला अशा वॉटर सिमेंट रेशो आणि कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ त्याचं रिलेशन अशा पद्धतीने निघून येईल. क्लिअर आहे. राईट. दुसरी बात काय, जर का समजा व्हायब्रेशनच्या मदतीने कॉन्क्रीटला मी कॉम्पॅक्ट केलं असेल ना, तर त्याचा करोना असा निघून येईल रे. असा करो त्याचा निघून त्याच्यावरती. राईट. आणि फुल्ली कॉम्पॅक्टेड म्हणजे कशाच्या मदतीने केलं बरं का ते, फुल्ली कॉम्पॅक्टेड म्हणजे काय, याला जरा जे ना अशा पद्धतीने इकडे येईल ते असं काहीतरी खाली जाईल ते. राईट. हां. आता गंमत बघा, हा ग्राफ तर तुम्हाला बनवून दाखवला मी. आता पेन कोणता यूज करू, समजा मी व्हाईट कलर यूज करतो रे. आता तुम्हाला आपण इथं काय करूया, एक वॉटर सिमेंट रेशो यावाला, या वॉटर सिमेंट रेशोच्या करस्पॉन्डिंग मी काय करतो अशी डॅश लाईन दाखवतो. आता आपल्याला काय कळायला भेटेल बरं का, एक पर्टिक्युलर वॉटर सिमेंट रेशोवरती तुम्हाला काय आयडिया येऊन जाते की जो फुल्ली कॉम्पॅक्टेड कॉन्क्रीट आहे बघा, जो फुल्ली कॉम्पॅक्टेड कॉन्क्रीट आहे, एक पर्टिक्युलर वॉटर सिमेंट रेशो घेतला मी, वॉटर सिमेंट रेशो इक्वल टू समथिंग 0.3 एवढा मी घेतला. त्या पर्टिक्युलरली वॉटर सिमेंट रेशोवरती सगळ्यात जास्त स्ट्रेंथ कोणाची भेटते, ती भेटते फुल्ली कॉम्पॅक्टेडची. तिच्यापेक्षा कमी कोणाची भेटते, व्हायब्रेशनची. सो हे याला म्हणू व्हायब्रेटेड कॉन्क्रीट. राईट. हँड कॉम्पॅक्शन कॉन्क्रीट, व्हायब्रेटेड कॉन्क्रीट. आणि इथं कोणतं आहे आपला, इथं आहे आपला फुल्ली कॉम्पॅक्टेड कॉन्क्रीट. क्लिअर आहे बात क्लिअर आहे. याच्या करस्पॉन्डिंग आपण काय घेतले बरं का, तर तुमच्या लक्षामध्ये काय येते, फुल्ली कॉम्पॅक्टेड बाय एनी ऑफ द मेथड काहीतरी असेल एकदम स्पेशल मेथड, त्या मदतीने आपण फुल्ली कॉम्पॅक्टेड केले ना, त्याची स्ट्रेंथ जास्त असते, व्हायब्रेशनची स्ट्रेंथ कमी असते. राईट. आणि त्याच्यापेक्षा कमी कोणाची असते, हँड कॉम्पॅक्शनची असते. याची आयडिया तुम्हाला इथून लागून जात असते. पण इथून या ग्राफवरून तुम्हाला आयडिया काय लागते, वॉटर सिमेंट रेशो जसा वाढतोय स्ट्रेंथ तशी काय होत असते, कमी होत असते. एवढी बात आपल्याला कन्फर्म आहे. ठीक आहे. आता पुढे काय बरं का, सो पुढची बात जर बघायला गेलात, हे झालं. आता आपण काय करणार आहे, आता तुम्ही जर बघायला गेलात ना, मला इथे इंटरपोलेशन करता येणार नाही.
इंटरपोलेशन आपल्याला फक्त लिनियरच्या केसमध्ये करता येतं, इथं मला इंटरपोलेशन करता नाही. म्हणजे काय बरं का, जर इथं वॉटर सिमेंट रेशो समजा 0.3 आहे, त्याच्या करस्पॉन्डिंग कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ मला माहिती आहे, आणि मला काढायचं असेल समजा 0.4 याच्या वॉटर सिमेंटच्या करस्पॉन्डिंग मला काय काढायची, मला फाइंड आउट करायची त्याची कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ. तर असं इंटरपोलेशन मला करता येणार नाही. तर लिनियर इंटरपोलेशन आपल्याला करता येणार नाही. त्या केसमध्ये मी काय करावं, माझ्याकडे स्ट्रेट लाईन असायला पाहिजे. मग मी काय करतो, इथं वॉटर सिमेंट रेशो ना मी उलट्या ग्राफ बनवतो. कसा रे बघा, आपण उलटा ग्राफ बनवून टाकू. उलटा ग्राफ कोणाचा बनवायचा आहे, हा ग्राफ आपला बनत आहे. दिस इज द ग्राफ ऑफ व्हॉट, कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ. आणि इकडे आहे सिमेंट वॉटर सिमेंट नाही, सिमेंट वॉटर रेशो आहे तो. सिमेंट वॉटर रेशो जेव्हा तुम्ही सिमेंट वॉटर रेशो घेणार ना, तेव्हा ती स्ट्रेट लाईन बनवून येईल. फरक तर काही पडणार नाही आहे, व्हॅल्यू उलट्या होतील फक्त. सिमेंट वॉटर राईट, तो जो आहे ना तो ग्राफ तुम्हाला असा आता वरती चढताना दिसायला भेटेल, कारण की उलटं केलं ना तुम्ही. सिमेंट वॉटर आहे, आता सिमेंट वॉटर आहे, तो रिस्प्रोकल केला, तो ग्राफ वरती राईज होताना दिसायला भेटेल. म्हणजे काय बरं का, मला इंटरपोलेशन करता यायला पाहिजे. म्हणून मी काय कशाचा ग्राफ प्लॉट केला, मी कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ व्हर्सेस वॉटर सिमेंट रेशो याचा ग्राफने प्लॉट केला. कारण की तो काय बनतोय, तो एक बनतोय हायपरबोलिक समथिंग तो हायपरबोलिक शेपमध्ये येतोय. तर तसलं मला नको आहे. मी काय करणार बरं का, अशा पद्धतीने मला इंटरपोलेट करता यायला पाहिजे. म्हणून मी कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ वर्सेस सिमेंट वॉटर रेशोच्या केसमध्ये गेलो. बोला, ही बात क्लिअर आहे इथपर्यंत. अशा पद्धतीने जाणार आणि याच्याने मी काय करणार, रिलेट करून टाकणार. ही बात तुम्हाला क्लिअर असायला पाहिजे. मग आपण काय शिकलो की वॉटर सिमेंट रेशो जर का वाढत गेला तर स्ट्रेंथ ही कमी होत जाते. का असे का, कारण की जी कॉन्क्रीटची स्ट्रेंथ आहे वॉटर सिमेंटच्या बेसवरती तर असते, पण वॉटर सिमेंट म्हणजे नेमकं काय असते, पाण्याचं प्रमाण जास्त आणि सिमेंटचे प्रमाण कमी असणे. याचा अर्थ जी पेस्ट आहे तिची स्ट्रेंथ कमी निघणं. आणि पेस्टची स्ट्रेंथ जर का कमी निघत असेल तर अल्टिमेटली कॉन्क्रीटची स्ट्रेंथ कमी निघून येत असते. राईट, तर याला समजून सांग, वॉटर सिमेंटच्या बेसवरती असते. हे स्पेसिफाईडली कोण बोलला, डब ॲब्राम बोलला. डब ॲब्रामने सांगितलं की कॉन्क्रीटची स्ट्रेंथ फक्त वॉटर सिमेंटवरती डिपेंड करते. राईट, परंतु वेळेनुसार ही गोष्ट खरी नव्हती. म्हणजे ॲक्च्युली वॉटर सिमेंट रेशोवरती डिपेंड करते, पण याच्यासोबत अजून वेगळे फॅक्टर असतात. पण जब ॲब्रामच्या अगोदर एक फेरेट नावाचा सायंटिस्ट होता. त्याने सांगून ठेवलं होतं की कॉन्क्रीटची जी स्ट्रेंथ असते ती वॉटरच्या व्हॅल्यूमवरती, एअरच्या व्हॅल्यूमवरती आणि सिमेंटच्या व्हॅल्यूमवरती, या 3 गोष्टीवरती डिपेंड करते. म्हणजे डब ॲब्रामच्या अगोदर पण कोणतरी सांगितली होती बात. राईट, मग आपण रिलेशन लावायला गेलो. आपण कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ आणि वॉटर सिमेंट रेशो याचा ग्राफ प्लॉट करायला गेलो. आपल्या एक हायपरबोलिक ग्राफ करू दिसायला भेटा. वॉटर सिमेंट रेशो जसं वाढते कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ कमी होत असते. राईट, पुन्हा मी बघायला गेलो, इथं फुल्ली कॉम्पॅक्टेडचा कर्व काढला होता मी, पण जेव्हा मी पार्शियली कॉम्पॅक्टेडचा हँड कॉम्पॅक्शन किंवा व्हायब्रेटरच्या मदतीने जेव्हा कॉम्पॅक्शन करतो ना, तर मला दिसायला भेटते एक पर्टिक्युलरली वॉटर सिमेंट रेशोच्या करस्पॉन्डिंग हँड कॉम्पॅक्शनची स्ट्रेंथ कमी येते, व्हायब्रेशनची स्ट्रेंथ त्याच्यापेक्षा थोडी जास्त येईल आणि फुल्ली कॉम्पॅक्टची स्ट्रेंथ त्याच्यापेक्षा जास्त येऊन जात असते. पण मला लिनियरली इंटरपोलेट करून पर्टिक्युलरली वॉटर सिमेंट रेशोच्या करस्पॉन्डिंग असणारी स्ट्रेंथ किती असावी हे मला काढता येत नाही. त्यासाठी मी एक नवीन ग्राफ प्लॉट करतो, कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ व्हर्सेस सिमेंट वॉटर रेशोचा. तो मला स्ट्रेट भेटतो. त्याच्यावरून मला काय करता येईल, मला लिनियर इंटरपोलेशन करून सिमेंट वॉटरच्या करस्पॉन्डिंग कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ काढते. मग त्याला आपण उलटं करून काढू शकतो. आलं लक्षामध्ये, ती वाली बात. इथपर्यंत क्लिअर आहे का रे, बोला. इथपर्यंत क्लिअर. क्लिअर आहे का. नेक्स्ट प्रॉपर्टी जेल स्पेस रेशो. सगळ्यात इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे तुमच्या परीक्षेसाठी, जेल स्पेस रेशो. पॉवर आणि ब्रोनियार्ड. बघा कोणते सायंटिस्ट, पॉवर अँड ब्रोनियार्ड, हे 2 सायंटिस्ट जे ना, पॉवर्ड आणि ब्रोनियार्ड, हे 2 सायंटिस्टने काय केलं, याचा अभ्यास केला. कोणाचा, वॉटर सिमेंट रेशो काढणारा डब ॲब्रामचा. आणि याने विचार केला की यार कॉन्क्रीटची स्ट्रेंथ ही फक्त वॉटर आणि सिमेंट याच्या रेशोवरती डिपेंड नाही करत, तर अजून कोणते वेगळे फॅक्टर आहेत त्यांच्यावरती पण डिपेंड करते. वॉटर सिमेंटवरती डिपेंड तर करतेच, पण अजून वेगळे पण फॅक्टर आहेत त्यांच्यावरती पण डिपेंड करते. जसं की काय, डिग्री ऑफ कॉम्पॅक्शन किती केले. आता डिग्री ऑफ कॉम्पॅक्शन म्हणजे काय, आपल्याला माहिती आहे डिग्री ऑफ कॉम्पॅक्शन म्हणजे कंट्रोल करतात एअर व्हाईडला. जर का मी जास्त कॉम्पॅक्शन केलं असेल, एअर व्हाईड कमी निघून येईल, बरोबर की नाही. तो डिग्री ऑफ कॉम्पॅक्शनवरती पण स्ट्रेंथ डिपेंड करते. हे सांगतात बरं का कोण, पॉवर अँड ब्रॉनियर्ड. डिग्री ऑफ कॉम्पॅक्शनवरती पण स्ट्रेंथ डिपेंड करते. डिग्री ऑफ हायड्रेशनवरती पण डिपेंड करते. कसं बरं का,
जर का फुल्ली हायड्रेटेड असेल सिमेंट तर स्ट्रेंथ जास्त दिसायला भेटेल. जर का हायड्रेशनची रिॲक्शनच पूर्ण झाली नसेल तर बिचारा तो सिमेंट वापरला गेला नाही आहे, अर्धा उडदा सिमेंट राहून गेला आहे, अर्धा उडदा सिमेंटने पाण्यासोबत रिॲक्शन केली, स्ट्रेंथ कमी भेटून जाईल. पहिली बात सांगितली डिग्री ऑफ कॉम्पॅक्शनवरती डिपेंड करून जाते. दुसरी बात सांगितली डिग्री ऑफ हायड्रेशनवरती डिपेंड करून जात असते, स्ट्रेंथ म्हणतोय. तिसरी बात सांगतोय टेम्परेचर जे असते हीट ऑफ हायड्रेशन त्याच्यावरती पण डिपेंड करते. कसं हायड्रेशनची प्रक्रिया होत असताना जर का जास्त उष्णता रिमूव्ह होत असेल ना, उष्णतेसोबत पाणी पण निघून जात असते, स्ट्रेंथ कमी निघून जाईल. राईट, हा पण एक फॅक्टर झाला. सो टेम्परेचर ड्युरिंग हायड्रेशन, डिग्री ऑफ हायड्रेशन, डिग्री ऑफ कॉम्पॅक्शन हे सुद्धा घटक असतात वॉटर सिमेंट रेशोसोबत. आलं लक्षामध्ये. तर डब ॲब्रामने सांगितलं होतं की फक्त राईट का त्याचे लिमिटेशन होते, त्या लिमिटेशनला दूर करण्यासाठी पॉवर आणि ब्रोनियार्ड या दोघं समोर आले आणि त्यांनी सांगितलं की कॉन्क्रीटची स्ट्रेंथ ही फक्त, लक्षात घ्या आता विचार करा बरं का, आपण काय बोलतो फक्त वॉटर सिमेंट रेशोवरती जर का डिपेंड राहिली असती तर मला एक बात सांगा बरं का, वॉटर सिमेंट रेशो आपण काय करतोय कॉन्स्टंट ठेवतोय. तो वॉटर सिमेंट रेशो जर का तुम्ही कॉन्स्टंट जरी ठेवला ना तरीसुद्धा स्ट्रेंथ व्हॅरी होते. आता काय बोलतोय आपण, एक कॉन्क्रीट घेतला त्याचा वॉटर सिमेंट रेशो भेटला काहीतरी समथिंग भेटला 3. आता मी काय करतोय काहीतरी पाणी पण ॲड करतोय, सिमेंट पण ॲड करतोय, वॉटर सिमेंट रेशो मी कॉन्स्टंट ठेवतो. पण लक्षात घ्या भलेही तुम्ही वॉटर सिमेंट रेशो कॉन्स्टंट ठेवा पण व्हेरिएशन स्ट्रेंथमध्ये येणार. काय येणार? ड्यू टू डिग्री ऑफ कॉम्पॅक्शन, ड्यू टू डिग्री ऑफ हायड्रेशन, ड्यू टू द टेम्परेचर टेम्परेचर ड्युरिंग द हायड्रेशन. या 3 गोष्टींमुळे. मी काय पॉईंट बोललो लक्षात आलं का? वॉटर सिमेंट रेशो तुम्ही कॉन्स्टंट ठेवण्याचा प्रयत्न करतायत म्हणजे आता मला सांगा या कंडिशनला वॉटर आणि सिमेंट काहीतरी व्हॅल्यूममध्ये तुम्ही ॲड केला होता, आता तुम्ही नंतर पाणी ॲड केलं आणि त्याच्याच याच्याने सिमेंट पण ॲड करून टाकलं, परंतु पाणी ॲड करून पण आणि सिमेंट ॲड करून पण वॉटर सिमेंट रेशो कॉन्स्टंट आहे. भलेही वॉटर सिमेंट रेशो कॉन्स्टंट असला परंतु तुम्हाला स्ट्रेंथ सारखी भेटणार नाही. मग झालं ना लिमिटेशन, झालं की नाही लिमिटेशन? तर डब ॲब्रामचं लिमिटेशन झालं. राईट, भलेही वॉटर सिमेंट रेशो कॉन्स्टंट असल्यावरती स्ट्रेंथ कॉन्स्टंट राहायला पाहिजे होती ना यार, राईट ना, पण तरी राहत नाही. याचा अर्थ प्रॉब्लेम झाला. मग आता हा प्रॉब्लेम झाला तर त्यामुळे मग यांच्या लक्षामध्ये आलं पॉवर आणि ब्रोनियार्डने काय सांगितलं की कॉन्स्टंट वॉटर सिमेंट रेशोवरती सुद्धा स्ट्रेंथ व्हॅरी होते. का? कारण की त्यासाठी 3 कारणं आहेत, डिग्री ऑफ कॉम्पॅक्शन, डिग्री ऑफ हायड्रेशन अँड टेम्परेचर ड्युरिंग हायड्रेशन. अजून कोणते आहेत? अजून आहेत. कोणते बरं का? एअर कंटेंट पण आहे. राईट का? नंतर एअर कंटेंट, ब्लिडिंग, राईट का, ब्लिडिंग झालं, सेग्रिगेशन झालं, ब्लिडिंग झालं. राईट, सो फॉर्मेशन ऑफ द क्रॅक फिशर ड्यू टू द ब्लिडिंग, श्रिंकेज ऑफ द कॉन्क्रीट. आलं लक्षामध्ये. तर कॉन्क्रीटचं श्रिंकेज होणं, राईट ना, व्हॅल्यूम रिड्यूस, तर कॉन्क्रीटचं श्रिंकेज होणं, कॉन्क्रीटची ब्लिडिंग होणं, कॉन्क्रीटमध्ये असणारे एअर कंटेंट, कॉन्क्रीटचं डिग्री ऑफ हायड्रेशन, कॉन्क्रीटचं डिग्री ऑफ कॉम्पॅक्शन, टेम्परेचर ड्युरिंग हायड्रेशन, हे खूप सारे फॅक्टर्स आहेत. वॉटर सिमेंट भलेही वॉटर सिमेंट रेशो तुम्ही कॉन्स्टंट ठेवला ना तरीसुद्धा स्ट्रेंथ तुम्हाला कॉन्स्टंट दिसायला भेटणार नाही. का? ड्यू टू धिस रिझन. हे सांगितलं आपल्याला पॉवर आणि ब्रोनियार्डनं. ठीक आहे, इथपर्यंत बात क्लिअर आहे का तुम्हाला? इथपर्यंत बात क्लिअर आहे का? राईट. आता यांनी काय सांगितलं की वॉटर सिमेंट रेशोसोबत कोरिलेट करण्याऐवजी कॉन्क्रीटची स्ट्रेंथ वॉटर सिमेंट रेशोसोबत कोरिलेट करण्याऐवजी आपण एक नवीन फॅक्टर आहे त्याच्यासोबत कोरिलेट केलं तर एकदम बढिया असेल बात. कशी बरं का? लक्षात घ्या, वॉटर सिमेंट रेशो डब अब्रामने सांगितलेला वॉटर सिमेंट रेशो हा स्ट्रेंथला काय करतो? गव्हर्न करतो किंवा स्ट्रेंथ आपली डिपेंड करून जात असते वॉटर सिमेंट रेशोवरती. परंतु लक्षात घ्या ही डिपेंडन्सी फक्त 28 दिवसासाठी व्हॅलिड आहे. 28 दिवसानंतर तुम्हाला वॉटर सिमेंट रेशोवरून स्ट्रेंथला सांगता येत नाही. राईट, म्हणजे हा पण एक लिमिटेशन निघून गेलं. तर वॉटर सिमेंट रेशो जी आहे त्याच्यानुसार आपण स्ट्रेंथला सांगू शकतो पण ते पण 28 दिवसासाठी. 28 दिवसाच्या नंतर आपल्याला काही बोलता येणार नाही, त्याच्याबद्दल कमेंटच करता येणार नाही. राईट, मग हे पण एक लिमिटेशन आलं. या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून टाकला पॉवर आणि ब्रोनियार्डनं आणि यांनी सांगितलं की भलेही वॉटर सिमेंट रेशो कॉन्स्टंट जरी असला ना तरी स्ट्रेंथ व्हॅरी होत असते. याचे कारणं मी तुम्हाला सांगितले. राईट, मग त्यापेक्षा वॉटर सिमेंट रेशो याच्या बेसिसनुसार स्ट्रेंथ ठरवण्याऐवजी एक फॅक्टर आहे जो एकदम बढिया स्ट्रेंथ गव्हर्न करणार, तो आहे जेल स्पेस रेशो. आता जेल स्पेस रेशो म्हणजे काय? तुम्हाला चांगल्या पद्धतीची कहाणी माहिती आहे. काय बरं का रे? की सिमेंट जो असतो त्या सिमेंटमध्ये बरेचसे बॉक्स कंपाऊंड असतात. सिमेंटचे काहीतरी बॉक्स कंपाऊंड असतील. सिमेंटमध्ये जेव्हा मी पाणी ॲड करतो हे जे काही कंटेंट्स आहेत हे सिमेंट किंवा आपण डायरेक्टली सिमेंट हा सिमेंट पाण्यासोबत रिॲक्शन करून टाकतो. सिमेंटचं पाण्यासोबत रिॲक्शन करून एक जेल बनते ज्याला CSH जेल म्हणतो आपण. CSH जेल म्हणतो. सिलिका कोणतं बरं का? कॅल्शियम सिलिका हायड्रेट जेल. कॅल्शियम
सिलिकेट आणि पाणी या सगळ्यांचं एकत्रीकरणामुळे एक जेल बनते. ही जेल बाइंडिंग प्रॉपर्टी इम्पार्ट करते. आता बाइंडिंग प्रॉपर्टी म्हणजे कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ इम्पार्ट करते. मग पॉवर आणि ब्रॉन्डने काय सांगितलं की वॉटर सिमेंट रेशोसोबत को रिलेट करण्याऐवजी तुम्ही जेल स्पेस रेशोसोबत कोरिलेट करा. म्हणजे काय बरं का, की सिमेंट जेव्हा पाण्यासोबत रिॲक्शन करून जात असते तेव्हा CSH जेल तयार करते. या CSH जेलला आपण काय म्हणतो रे, या CSH जेलला आपण टुबरमोराईड जेल पण म्हणतो. आठवते तुम्हाला टुबरमोराईड जेल? तर टुबरमोराईड जेल तर CSH जेल म्हणजे कॅल्शियम सिलिका हायड्रेट जेल जी काही बनते, जी बाइंडिंग प्रॉपर्टी इम्पार्ट करते, जिला आपण ट्युबरमोराईड जेल म्हणतो, त्याच्यावरती डिपेंड करते. अँड जेल स्पेस डिवाइड बाय स्पेस. सो जेल डिवाइड बाय स्पेस म्हणजे काय बरं का, कमी जागेमध्ये जर का जास्त जेल जर तयार झालं ना, कमी जागेमध्ये जर का जास्त जेल तयार झालं तर याचा अर्थ कॉन्क्रीटची स्ट्रेंथ जास्त आहे. कमी जागेमध्ये जर का जास्त जेल तयार झाली म्हणजे काय, सिमेंट तुम्हाला जेवढं वापरायचं तेवढंच वापरलं, तुम्ही त्याच्यामध्ये पाणी ॲड केलं, सिमेंटने सगळं पाणी पिऊन घेतलं, हायड्रेशनची प्रोसेस पूर्ण होते, राईट की नाही. तर तुमच्या लक्षामध्ये काय येईल, सिमेंट आणि पाण्याची रिॲक्शन तयार केल्यानंतर CSH जेल तयार होत असते आणि CSH जेल जास्त तयार होते कमी जागेमध्ये. कमी जागा म्हणजे काय बरं का, आतमध्ये जागा पण असते ना, पोर्स असतात, पोर्स, राईट की नाही. सिमेंट आणि सिमेंटचे पार्टिकल आहेत त्याच्या आजूबाजूला जेवढी काय असते ते काय असणार, पोर्स असणार. त्या पोर्समध्ये हवा किंवा पाणी असू शकतं, बरोबर की नाही. तर पेस अवेलेबल म्हणजे काय बोलते, जागा कमी आहे, कमी जागेमध्ये जास्त जेल तयार झालं. तर कमी जागेमध्ये जर का जास्त तयार झालं तर कमी जागेमध्ये तुम्हाला जास्त जेल तयार झालं म्हणजे बाइंडिंग प्रॉपर्टी तुम्हाला जास्त भेटून जाईल. हा एक फॅक्टर आहे जो आपल्या स्ट्रेंथला काय करून टाकतो, गव्हर्न करून टाकतो. बात क्लिअर आहे का? कोणती जेलबद्दल डिस्कशन चाललंय, CSH जेलबद्दल. आलं लक्षामध्ये. तो जेल जेवढी तयार होईल डिवाइड बाय स्पेस अवेलेबल. आता स्पेस किती अवेलेबल आहे तुम्हाला माहिती. सिमेंट होता, सिमेंटच्या आजूबाजूला सिमेंटचा पार्टिकल त्याच्या आजूबाजूला असणारी जी काही ती स्पेस अवेलेबल आहे, राईट. तो सिमेंट वरती बोललो मी, जेल डिवाइड बाय स्पेस अवेलेबल इज नथिंग बट अवर व्हॉट, जेल स्पेस रेशो. ठीक आहे. मग पुढे काय, मग यांनी काय केलं, एवढी बात तर सांगितली, यांनी काय सांगितलं बरं का, लक्षात घ्या. आता तुम्हाला माहिती आहे हायड्रेशनची प्रोसेस कुठे थांबून जाते का, बिलकुल पण नाही. वर्षानुवर्ष हायड्रेशनची प्रोसेस चालू असते. मग वर्षानुवर्ष जर का हायड्रेशनची प्रोसेस चालू होत असेल, हायड्रेशनची प्रोसेस झाली का जेल तयार झाला, सो जेल डिवाइड बाय स्पेस अवेलेबल. सांगायचं तात्पर्य काय, की कॉन्क्रीट जी काही स्ट्रेंथ आहे ती फक्त 28 दिवसापर्यंत सांगता नाही येणार, तुम्हाला कधी पण सांगता येईल, टाईम इंडिपेंडंट आहे, राईट की नाही. तर तुम्ही 2 वर्षानंतर जर का कॉन्क्रीटची स्ट्रेंथ बघायला गेलात तर तुम्हाला स्ट्रेंथ सांगता येईल. कशाच्या बेसनुसार, जेल. तो जेल स्पेस रेशोच्या बेसनुसार आपण कोणत्या पण एजला कॉन्क्रीटची स्ट्रेंथ सांगू शकतो. जेल स्पेस रेशोवरून आपण कॉन्क्रीटची कोणत्या पण एजला, परंतु वॉटर सिमेंट रेशोवरती फक्त 28 दिवसाच्या आतमध्येच तुम्हाला स्ट्रेंथ सांगता येईल. बात क्लिअर आहे, राईट. सो देअरफॉर पॉवर अँड ब्रोनियार्डने एक रिलेशन आपल्याला देऊन दिलं, स्ट्रेंथ कॅल्क्युलेट करायचं इन टर्म ऑफ व्हॉट, जेल स्पेस रेशो. काय असतो तो, सो स्ट्रेंथ इज इक्वल टू इंट्रेसिंग स्ट्रेंथ 240 इंटू x³. सो S इज इक्वल टू 240 इंटू x³, वेअर 240 काय आहे, 240 हा नंबर तुम्हाला काय रिप्रेझेंट करतोय, तर 240 हा रिप्रेझेंट करतोय तुम्हाला इंट्रेन्सिक स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट. इंट्रेन्सिक स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट, राईट, इन MPa. सो 240 MPa असेल ती काहीतरी. तर त्याने काही केलं असेल कॅल्क्युलेशन वगैरे, त्याने काढलेला कॉन्स्टंट असावा 240 x³. इंट्रेसिंग स्ट्रेंथ ऑफ द कॉन्क्रीट 240. ठीक आहे, तुम्हाला परीक्षेला विचारतील 240 रिप्रेझेंट इंट्रेसिंग स्ट्रेंथ ऑफ द कॉन्क्रीट इन MPa. एक्स काय, एक्स आहे आपला जेल स्पेस रेशो. काय, जेल किती जेल तयार झाली, स्पेस अवेलेबल. सो जेल स्पेस रेशो, जेल डिवाइड बाय स्पेस. सो जेल डिवाइड बाय स्पेस, एक्स म्हणजे काय, जेल डिवाइड बाय स्पेस. सांगायचं तात्पर्य काय, जेवढी जास्त जेल स्पेस रेशो असेल तेवढी जास्त स्ट्रेंथ असेल. कमी जागेमध्ये जेवढी जास्त जेल तयार होईल तेवढी जास्त स्ट्रेंथ असेल. सो जेवढी जास्त जेल स्पेस रेशो असेल तेवढी जास्त काय असेल, आपली स्ट्रेंथ असेल. यासाठी एक ग्राफ पण प्लॉट करता येईल. असा कसा, ही आहे स्ट्रेंथ, इकडे आहे जेल स्पेस, जेल डिवाइड बाय स्पेस रेशो. सो जसा जसा जेल स्पेस रेशो वाढतोय स्ट्रेंथ आपली जबरदस्त वाढते, याला म्हणतात जबरदस्त वाढणं, राईट. तो स्ट्रेंथ आपली काय होऊन जाते, जबरदस्त वाढते. लक्षात घ्या,
वॉटर सिमेंट रेशोची आणि स्ट्रेंथची जी काही रिलेशनशिप होतं ते फक्त 28 दिवसासाठीच व्हॅलिड आहे आणि फुल्ली कॉम्पॅक्टेडसाठी लक्षामध्ये. परंतु स्ट्रेंथ आणि जेल स्पेस रेशोचं जे काही रिलेशनशिप आहे इट इज इंडिपेंडंट ऑफ एज. म्हणजे कोणत्या पण एजला जेल स्पेस रेशोवरून तुम्ही स्ट्रेंथ सांगू शकतात. परंतु वॉटर सिमेंट रेशोबद्दल कमेंट तुम्हाला फक्त 28 दिवसापर्यंत करता येते. त्याच्यानंतर वॉटर सिमेंट रेशोबद्दल कमेंट करता येत नाही. का? कारण की बरंचसं पाणी त्याच्यामधून उडून जात असतं आणि त्याच्याबद्दल आपल्याला कमेंट वगैरे करता येणार नाही. ठीक आहे. सो जेल स्पेस रेशो कॅन बी कॅल्क्युलेट ॲट एनी एज अँड एनी फ्रॅक्शन ऑफ हायड्रेशन ऑफ सिमेंट. किती पण फ्रॅक्शन ऑफ सिमेंट हायड्रेशनचं बघा 30 दिवसामध्ये काहीतरी कमी हायड्रेशन होईल, त्याच्यानंतर थोडंफार हायड्रेशन जास्त दिसायला भेटेल. तर कोणत्या पण एजवरती तुम्ही जेल स्पेस रेशोच्या बेसिसनुसार स्ट्रेंथ कॅल्क्युलेट करू शकतात. हायड्रेशन फुल्ली हो का हायड्रेशन का इनकम्प्लीट होऊ द्या, कोणत्या पण हायड्रेशनच्या व्हॅल्यूच्या करस्पॉन्डिंग तुम्ही स्ट्रेंथ कॅल्क्युलेट करू शकतात बाय युजिंग दी व्हॉट जेल स्पेस रेशोच्या मदतीने. एवढी बात तुमची क्लिअर झालेली असेल. एवढी बात क्लिअर आहे का रे? एवढी बात क्लिअर आहे. पुढे तो मग आता कशा पद्धतीने कॅल्क्युलेशन करावं यार, त्या एक्सला कसं काढावं, तो जेल स्पेस रेशो आपण कशा पद्धतीने काढतो ते बघून घ्या आता. ठीक आहे. तो मला काय दिसायला भेटते, एक कंडिशन घेतो. एक कंडिशन घेतो. विचार करा तुम्ही. बघा हा जो आहे ना, हा मी सिमेंटचा एसी एक पार्ट घेतला. तो हे जे काय ना हे सिमेंट आहे, दिस इज वॉट सिमेंट. हे सिमेंट दिसायला भेटते. दुसरी बात काय, हे सिमेंट आहे, हे काय आहे, हे सिमेंट आहे. याच्या आजूबाजूला काय असेल, याच्या आजूबाजूला पाणी वगैरे असेल, याच्या आजूबाजूला काय असेल, पाणी असेल, पोअर्स असतील, पाणी असेल. जेव्हा पाण्याची आणि सिमेंटची रिॲक्शन होऊन जाईल, मला व्यवस्थित इज्जतीत काढायला पाहिजे. इज्जतीत काढतो. एक मिनटं. हे आहेत आपले सिमेंट पार्टिकल्स. यांचं काय होतं आहे, यांचं पाण्यासोबत रिॲक्शन होऊन हे जे काही तुम्हाला डार्क याच्याने लाल कलरने दाखवतोय ना, हे काय ही त्याच्या लेअरवरती तयार होणारी जेल आहे. कोणती? टुबरमोलाइट जेल, CSH जेल. राईट. याच्या आतमध्ये असणारे हे पोअर्स आहेत, हे स्पेस अवेलेबल. राईट. आता कशा पद्धतीने करतो आपण, गंमत बघा कशा पद्धतीने. तो जेव्हा फक्त एक मिनिट, जेव्हा फक्त सिमेंट आणि पाणी सुरुवातीला हे होतं, तर तुम्हाला नाही वाटत का स्पेस किती अवेलेबल होता? सांगतो आता. तेव्हा सुरुवातीला स्पेस किती अवेलेबल होता, आता स्पेस किती अवेलेबल आहे. अगोदरची बात बघू. सो सुरुवातीला स्पेस अवेलेबल बघावं लागेल ना. हायड्रेशन वगैरे होण्याच्या अगोदर आपल्याला बघून घ्यावं लागेल बाबा की सिमेंट आणि पाण्याची रिॲक्शन झाल्यानंतर जे काही टुबरमोलाइटची जेल तयार होईल त्याला जागा किती आहे, राईट की नाही. आता आपण काय केले, सुरुवातीला ते असे होते, सुरुवातीला म्हणजे आपण जेव्हा इनिशियली हे केलं तेव्हा, नंतर हायड्रेशनची प्रोसेस होत असेल, त्याच्यानंतर टुबरमोलाइटचा जेल तयार होत असेल आणि तो जेल काय करत असेल, जागा व्यापत असेल. तो सुरुवातीला पार्टिकल एवढा असेल ना, नंतर त्याचे एवढा व्हॅल्यू होऊन जाईल, तो तेवढा एवढा जागा व्यापलतो. मग त्याच्यासाठी अजून खूप जागा व्यापायला खूप जागा आहे, एवढी पोर्स अवेलेबल आहेत. आलं लक्षात आहे. तुम्ही बघू बरं का काय, तो काय बघायचं आपल्याला, त्याच्याकडे जागा किती असेल ते पण बघूया. तर आपण काय करूया, 1 ग्रॅमचं सिमेंटबद्दल डिस्कशन करतो. तो C इज इक्वल टू वेट ऑफ सिमेंट. ठीक आहे. तो C इज इक्वल टू वेट ऑफ सिमेंट म्हणतो. समजा मी वेट ऑफ सिमेंट इन ग्रॅममध्ये चालेल. ओके. दुसरी बात मी घेतो VC, दॅट इज व्हॉट स्पेसिफिक व्हॅल्यूम ऑफ सिमेंट. स्पेसिफिक व्हॅल्यूम ऑफ सिमेंट कशामध्ये मेजर करतो, मास पर युनिट व्हॅल्यूम. तो मास पर युनिट व्हॅल्यूम जे की असतं, व्हॅल्यूम पर युनिट मास. स्पेसिफिक व्हॅल्यूम काय असतो, व्हॅल्यूम पर युनिट मास. व्हॅल्यूम पर युनिट मास काय असतं बरं का आपलं, हे असतं स्पेसिफिक व्हॅल्यूम ऑफ सिमेंट. तो VC म्हणतोय म्हणजे स्पेसिफिक व्हॅल्यूम ऑफ व्हॉट सिमेंट. कशामध्ये मेजर करेल याला मी, तो किती असतं बरं का ते पण लक्षात घ्या. हे तुम्हाला परीक्षेला विचारतील. स्पेसिफिक व्हॅल्यूम ऑफ सिमेंट किती असतं लक्षात घ्या, 0.319 ml पर ग्रॅम. म्हणजे 1 ग्रॅमचा जो सिमेंट आहे ना, 1 ग्रॅमचा जो सिमेंट आहे ना, त्याचा जर का तुम्ही व्हॅल्यू मेजर केला ना, तर किती येतं, 0.319 ml. 1 ग्रॅम सिमेंटला जर का तुम्ही मोजलं तर 1 ग्रॅम सिमेंटला मोजल्यानंतर 0.319 ml भरतं. 1 ग्रॅम सिमेंट बरोबर किती व्हॅल्यूम, तर 0.319 ml एवढं व्हॅल्यूम. क्लिअर आहे का रे.
तो त्याचा स्पेसिफिक व्हॅल्यूम ऑफ द सिमेंट किती नेतोय 0.319 ml पर ग्रॅम. म्हणजे एका ग्रॅम सिमेंटचं व्हॅल्यूम मेजर करतात तुम्ही, ते किती येतं 0.319 ml एवढं येतं. एवढी बात क्लिअर आहे. हे दोघं पॉईंट क्लिअर आहेत. पुढे चालू. आता मी कॉन्क्रीटमध्ये काय केलं असेल बरं का, पाणी पण मिक्सर केलं असेल ना. सो व्ही नॉट इज इक्वल टू व्हॅल्यूम ऑफ मिक्सिंग वॉटर. व्ही नॉट इज इक्वल टू व्हॅल्यूम ऑफ मिक्सिंग वॉटर. राईट. तो व्हॅल्यूम ऑफ मिक्सिंग वॉटर. ठीक आहे. पुढे काय, सी नॉट इज इक्वल टू व्हॅल्यूम ऑफ मिक्सिंग वॉटर. आता एक लक्षात घ्या, काय 1 ml ऑफ सिमेंट. बघा काय बोलतोय, सिमेंट एक ml 1 ml ऑफ सिमेंट. 1 ग्रॅम सिमेंट म्हणजे किती ml 0.319 ml. 1 ml. आता बघा 1 ml सिमेंट हायड्रेशन जेव्हा करतो ना, सो 1 ml ऑफ सिमेंट ऑन हायड्रेशन. 1 ml सिमेंट जेव्हा हायड्रेशनची रिॲक्शन पूर्ण करून टाकतो तेव्हा तो जवळजवळ 2.06 ml एवढं जेल तयार करतो. क्लिअर आहे. 2.06 ml एवढं जेल तयार करतो. सो 1 ml ऑफ द सिमेंट ऑन हायड्रेशन विल प्रोड्यूस 2.06 ml ऑफ द जेल. ठीक आहे. मग आता काय बरं का, लक्षात घ्या. आता तुम्ही मला सांगा, जर मी 50 ग्रॅम एवढं सिमेंट घेतलं तर 50 ग्रॅम सिमेंट म्हणजे किती व्हॅल्यूम रे. तर तुम्ही म्हणणार 50 गुणले 0.319 बरोबर की नाही. हां. आता एवढं जे की आहे ना, एवढं किती जरी ml होऊन जाईल. तुम्हाला माहिती आहे 1 ml सिमेंट किती तयार करता तुम्ही म्हणणार 0.26. मग मी काय बोलतोय जे व्हॅल्यूम भेटेल आपल्याला, व्हॅल्यूम ऑफ जेल ते मी असं लिहू शकतो का रे. व्हॅल्यूम ऑफ जेल मी असं लिहू शकतो का, काय बरं का, की विचार करा 1 ग्रॅम सिमेंट घेतला. सो वेट ऑफ द सिमेंट. राईट. 1 ग्रॅम सिमेंट बरोबर किती असतं, काहीतरी असेल. तो ग्रॅम 1 ग्रॅम सिमेंट बरोबर 0.19. तर सी ग्रॅम सिमेंट इज इक्वल टू किती ml. तुम्ही म्हणणार सी ग्रॅम सिमेंट इज इक्वल टू 0.319 ml. बात क्लिअर आहे इथपर्यंत. हे झालं कशाचं, हे व्हॅल्यूम झालं सिमेंटचं. तर वजन होतं सी, एवढं वजन होतं, त्याला मी व्हॅल्यूमने मल्टिप्लाय करतो, एवढं मला व्हॅल्यूम भेटून जाते. तो सी इंटू 0.319 ml जेवढं जेवढं काही घेतलं नाही, 5 ग्रॅम सिमेंट घेतलं असेल ना, त्याचं व्हॅल्यूम किती येईल 5 ग्रॅम इंटू 0.319. कारण की एकाच 0.319 तर 5 इंटू 0.319. बात क्लिअर आहे. पण एवढं mlचं जे काही सिमेंट आहे, जे सिमेंट आहे ते किती तयार करतं, 1 mlचं किती तयार करतं, 1 ml तर 2.06 तयार करतं. तर एवढं mlचं किती करणार. सो एवढं इंटू 2.06 करा, 2.06. व व्हॅल्यूम ऑफ जेल किती आला, सी इंटू 0.319 इंटू 2.06. बोला बात क्लिअर आहे का, एवढी बात क्लिअर आहे का. हा झाला व्हॅल्यूम ऑफ जेल. एवढं व्हॅल्यूम जे की आहे ना, एवढं जेल तयार होईल गड्या. तो एवढं जेल तयार होईल बरोबर आहे. तर एवढं जेल तर तयार होईलच. पण आता मला एक बात सांगा तुम्ही, सुरुवातीला तिथं रिकाम्या स्पेस किती होता माहिती आहे का तुम्हाला. सुरुवातीला जर बघायला गेलं स्पेस किती होता, जेवढं तुम्ही पाणी त्याच्यामध्ये ॲड टाकलं ना, व्हॅल्यूम बाय व्हॅल्यूम, पाण्याचं व्हॅल्यूम, पाणी जेवढं आतमध्ये टाकलं आहे ना, आतमध्ये जेवढं तुम्ही पाणी टाकलेलं आहे ते पाण्याचं व्हॅल्यूम बरोबर का. आणि सुरुवातीला जे की सिमेंट अख्खं बघा, असं समजा ना काहीच नाही आहे, पुरं हवा आहे. जागा किती अवेलेबल आहे. सिमेंटचे पार्टिकल्सने काही जागा व्हॅल्यूम, सिमेंटच्या पार्टिकलचं जे काही व्हॅल्यूम आहे ना, सिमेंटच्या पार्टिकलचं व्हॅल्यूम आणि पाण्याचं व्हॅल्यूम. सो राईट का, व्हॅल्यूम ऑफ द सिमेंट तुम्ही लिहा. आता काय सो झालं काय, स्पेस अवेलेबल म्हणतो. स्पेस किती अवेलेबल असेल आपल्याकडे, व्हॅल्यूम ऑफ सिमेंट प्लस व्हॅल्यूम ऑफ वॉटर. व्हॅल्यूम ऑफ सिमेंट, व्हॅल्यूम ऑफ वॉटर, एवढी जागा आपल्याकडे रिकामी असेल. लक्षामध्ये पाणी आणि सिमेंट, लक्षात घ्या, पाणी आणि सिमेंट यांचं जोडून जेवढं काही व्हॅल्यूम असेल ना, तेवढी जागा आपल्याकडे अवेलेबल आहे. डायग्रामने सांगेल तुम्हाला. ठीक आहे, डायग्रामने सांगतो. तो व्हॅल्यूम ऑफ सिमेंट आणि व्हॅल्यूम ऑफ वॉटर एवढं अवेलेबल आहे आपल्याकडे. सो फायनली एक्सप्रेशन कसं बनेल, जेल स्पेस रेशिओ इज इक्वल टू व्हॅल्यूम ऑफ जेल डिवाइड बाय व्हॅल्यूम ऑफ सिमेंट प्लस व्हॅल्यूम ऑफ वॉटर मिक्सिंग, व्हॅल्यूम ऑफ वॉटर मिक्स्ड. अशापर्यंत तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. मग आता बघू बरं का, व्हॅल्यूम ऑफ जेल किती येतं कोणी कॅल्क्युलेशन करून सांगा रे मला. ग्रॅममध्ये घेतला, लिटरमध्ये केला, 319ने मल्टिप्लाय करून, आणि याची जेल किती बनते 2.06. एवढ्या व्हॅल्यूमची जेल बनते याच्यापासून. एवढी जेल बनली एक्स्ट्राची.
सो एवढी जेल बनून गेली, एवढी जेल बनून गेली. आता तुम्हाला नाही वाटत का सिमेंटची जेल बनून गेली म्हणजे सिमेंटची जागा, सिमेंटची जी जागा होती, सिमेंटची जागा, ती सिमेंटची जागा सुद्धा स्पेससारखी झाली. मी काय बोलतोय पक्क लक्षामध्ये घ्या. अख्खं सिमेंटची जेल तयार झालेली आहे, फुल्ली हायड्रेटेड. ही जी केस आहे ना याला वरती लिहून टाका, फॉर फुल्ली हायड्रेटेड. तो जेल स्पेस रेशो फॉर फुल्ली हायड्रेटेड, फुल्ली हायड्रेटेड. मी जो बोलतो ना पक्का लक्षात घ्या मी काय बोलतोय. पूर्ण जे सिमेंट आहे ना, सिमेंट सुरुवातीला काहीतरी व्हॅल्यूम होतं ना, ते सिमेंट अख्खी जेल बनून गेली. आता सिमेंट अख्खी जेल बनून गेली. मग तुम्हाला नाही वाटत का की सिमेंटची जी काही जागा होती ती कोणी व्यापून टाकली, ती जेलने घेऊन टाकली, जेलने घेऊन टाकली. म्हणून मी खाली काय लिहिणार माहिती आहे का, आलं का, सी इंटू 0.319 इंटू 2.06 किती व्हॅल्यू येते, ही व्हॅल्यू किती येते, व्हॅल्यू बिकम रामकृष्णरी बोला रे पटकन किती येते, 0.319 2.06 इंटू सी हाऊ मच, 0.6571 सी करेक्ट, 0.6571 सी करेक्ट आहे का, हे चेक करून सांगा. राईट. हा तर हा झाला गड्या व्हॅल्यूम ऑफ व्हॉट, व्हॅल्यूम ऑफ जेल आला. मी काय बोलतोय लक्षामध्ये घ्या. मी तुम्हाला काय बोलतोय की ती जी सिमेंट आहे ना, ती सिमेंटची आता अख्खीची अख्खी जेल बनून गेली. मग अख्खीची अख्खी जेल बनून गेली ते व्हॅल्यूम काय झालं बरं का, आता जेलचं व्हॅल्यूम झालं, ते जेलचं व्हॅल्यूम झालं. म्हणजे सुरुवातीला सिमेंट, मग जेलचं व्हॅल्यूम झालं म्हणजे आता जेलला किती जागा भेटती, सिमेंटची जी जागा होती ती पण घेऊन घेतली आणि पाण्याची जी जागा आहे ती पण घ्यायला लागून जाते. सो वॉटर जेवढं आपण त्याच्यामध्ये ॲड केले त्याची पण जागा आणि सिमेंटची पण जागा एकट्या जेलने घेऊन टाकली. सो देअरफॉर आता काय बोलणार, स्पेस अवेलेबल. व्हॅल्यूम ऑफ द जेल लिहून टाकलं ना, आता स्पेस अवेलेबल, स्पेस अवेलेबल. स्पेस किती अवेलेबल होती, सिमेंटची जागा आणि पाण्याची जागा. सिमेंटची जागा किती असणार, तो सी इंटू 0.319 ही झाली सिमेंटची जागा, बरोबर की नाही. व्हॅल्यूम ऑफ सिमेंट आहे प्लस डब्ल्यू नॉट म्हणजे काय, व्हॅल्यूम ऑफ वॉटर मिक्सिंग, व्हॅल्यूम ऑफ सो स्पेस अवेलेबल किती निघून आला, सी इंटू 0.319 प्लस व्हॅल्यूम ऑफ वॉटर मिक्सिंग. सो देअरफॉर जेल स्पेस रेशो इज इक्वल टू 0.600 किती ते 6571 सी डिवाइड बाय 0.319 सी प्लस व्हॉल्यूम ऑफ वॉटर मिक्सिंग. दिस इज अवर जेल स्पेस रेशो फॉर्म्युला. राईट. हा झाला जेल स्पेस रेशो ज्याला तुम्ही एक्स म्हटलं होतं. मग एक्स या पद्धतीने काढून टाका, 240 इंटू एक्सचा क्यूब करून टाका. पॉवर आणि ब्रोनॅनने सांगितल्यानुसार तुम्ही काय करू शकतात, जे तुम्ही स्ट्रेंथ पण कॅल्क्युलेट करू शकतात. बोला हे क्लिअर आहे का. मी जे काही इथं बोललो हे कळालं का तुम्हाला, व्हॅल्यूम ऑफ सिमेंट प्लस व्हॅल्यूम ऑफ वॉटर हे कळालं का खालचं. रिपीट करू, विचार करा. सिमेंट होती सुरुवातीला, सिमेंट होती, सिमेंटची जागा आणि पाण्याची जागा होती, बरोबर की नाही, सिमेंटची आणि पाण्याची जागा होती. मग सिमेंट आणि पाण्याची जागा होती. आता जेल जी बनते ना, सिमेंटपासून बनते, सिमेंट कन्वर्ट होते जेलमध्ये, मग अख्खं सिमेंट कन्वर्ट झालं जेलमध्ये. मग तुम्हाला नाही वाटत का सिमेंटची जागा गेली बिचारी आणि त्याच्या जागेत काय आलं, जेल येऊन गेलं. मग सिमेंटची जागा आणि पाण्याची जागा वाढतं इथं जेल फुगतं, राईट का. सिमेंटची पण जागा आणि पाण्याची पण जागा कोणी घेऊन टाकली, एकट्या जेलने घेऊन टाकली. क्लिअर आहे का बात, हा फॉर्म्युला क्लिअर आहे का तुम्हाला. राईट. हे कशासाठी होतं, फुल्ली हायड्रेटेडसाठी, हे फुल्ली हायड्रेटसाठी. परंतु मला सांगा फुल्ली हायड्रेशन कधी होईल, खूप वर्ष लागून जातील, 10-12 वर्ष, तेव्हा फुल्ली हायड्रेशन होईल. तो फुल्ली हायड्रेशनच्या केसमध्ये मी तसं केलं आहे, परंतु ॲक्च्युली फुल्ली हायड्रेशन होईल का आता नाही होणार. कधी म्हणजे आता मी जर का समजा थोड्या दिवसानंतर का मी स्ट्रेंथ काढायचं मागत असेल तेव्हा फुल्ली हायड्रेशन होणार नाही. सो जेल स्पेस रेशो फॉर पार्शियली हायड्रेशन इथं लिहिणार, जेल स्पेस रेशो, जेल डिवाइड बाय स्पेस रेशो फॉर पार्शियली हायड्रेटेड. मग आता हायड्रेशन किती झालं आहे, 10% हायड्रेशन, 20% हायड्रेशन. सो अल्फा एवढं फॅक्टर काय झालं आहे, हायड्रेशन झालं आहे. म्हणजे त्याच्यानुसार मी कसं काढणार बरं का, त्याच्यानुसार मी कसं काढणार, सिम्पली. सो जेल बाय स्पेस रेशो इज इक्वल टू 0.6571 सी इंटू अल्फा म्हणजे काय, किती पर्सेंट, म्हणजे बघा ना किती फॅक्टर टोटल. जर का समजा 100% हायड्रेशन झालं असेल तर अल्फा इज इक्वल टू किती रे, 1. 50% एवढं जर का हायड्रेशन झालं तर अल्फा इज इक्वल टू 0.5. क्लिअर आहे का. अल्फा म्हणजे काय, किती फ्रॅक्शन ऑफ हायड्रेशन. अल्फा इज इक्वल टू व्हॉट, फ्रॅक्शन ऑफ हायड्रेशन, राईट. डिवाइड बाय 0.319 सी इंटू अल्फा, 0.319 सी इंटू अल्फा प्लस व्हॅल्यूम ऑफ वॉटर मिक्सिंग. बोला क्लिअर आहे का. सो पार्शियली जेव्हा हायड्रेटेड करणार त्या केसमध्ये मी कसं करणार, क्लिअर आहे का बात, इथपर्यंत बात क्लिअर आहे. भाग्येश्वरी, चंदा, कुलदीप, नेहा, क्लिअर आहे का रे. राईट. अशा पद्धतीने आपण हे कॅल्क्युलेट करत असतो.
तर इथपर्यंतची बात तुमच्या लक्षामध्ये येऊन गेली. मग आता आपण एक काम करून घेऊ ना, याच्यावरती प्रॉब्लेम रेफर तर करायचे आहेत, पण मी इथं थांबून घेतो. ठीक आहे, प्रॉब्लेम बी सोपा आहे, पण तुम्हाला कन्सेप्च्युअली गोष्टी समजून गेलेल्या असतील. इथं जाऊन आपण आता काय करून घेऊ, थांबून घेऊ. गुड नाईट सगळ्यांना, बाय बाय.